रिसर्चिंग ह्युमॅनिटीज अँड रिलीजियस स्टडीज या विषयावर आपण एक गेस्ट लेक्चर आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमात सर्वांचं मी अगोदर स्वागत करतो। आज आपण ह्युमॅनिटीज मधील संशोधनाचे अनेक पैलू पाहणार आहोत। ते पैलू मानवी जीवनाचं कसं विश्लेषण करतं, कसं संस्कृती आणि धर्माचं अध्ययन करतं हे आपण पाहणार आहोत। आपण ज्याला क्वालिटी रिसर्च म्हणतो त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। ह्युमॅनिटीज मधील संशोधनाचं जे नेतृत्व करत आहेत त्यांच्या संशोधनाचे परिणाम मानवी जीवनावर कसे प्रभावित करत आहेत या व इतर अनेक बाबींची चर्चा आज आपण सुधा मॅडम यांच्या सोबत करणार आहोत। त्या कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी बुलर्टन इथून खास आपल्यासाठी आलेल्या आहेत। सर्व मान्यवरांना आणि सर्व प्राध्यापकांना, सर्व इन्व्हायटीजना माझी अशी विनंती असेल की हा एक इंटरॅक्टिव्ह सेशन आहे, त्यामुळे आपले प्रश्न तयार ठेवा। मॅडमच्या प्रेझेंटेशन नंतर आपल्याला सगळ्यांना प्रश्न मॅडमला विचारायचे आहेत। संशोधनामध्ये आपल्या ज्या काही समस्या आहेत किंवा आपल्याला काही समजलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं क्लिअर करून घ्यायच्या आहेत। तर सर्वांनी आपले प्रश्न तयार ठेवावे। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती पूजनाने होईल। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण सरस्वती मातेचं पूजन करावं। जग सिर मोर बनाए भारत, वह बल विक्रम दे, अम्ब विमलमति दे। साहसशील हृदय में भर दे, जीवन त्याग तपोमय कर दे, संयम स्नेह का भर दे, स्वाभिमान भर दे। हे हंस वाहिनी ज्ञानदायिनी, अम्ब विमलमति दे, अम्ब विमलमति दे। लव कुश ध्रुव प्रहलाद बने हम, मानवता का त्रास हरे हम, सीता सावित्री दुर्गा माँ, हर घर घर भर दे। हे हंस वाहिनी ज्ञानदायिनी, अम्ब विमलमति दे, अम्ब विमलमति दे। धन्यवाद सर। सर्व आदरणीय मंचांनी आपल्या स्थान ग्रहण करायचं आहे। त्यानंतर स्वागताच्या कार्यक्रमाकडे आपण बोलणार आहोत। सर्वप्रथम आदरणीय डॉक्टर मुक्ता येवलेकर मॅडम यांचं स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर करतील। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत सर यांचं स्वागत अण्णांनी करावं अशी विनंती।
दीक्षित सर. धन्यवाद अण्णा. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत चौधरी सर यांनी करायला त्यांना विनंती करतो. आदरणीय पाटील सर, आदरणीय शेषावती आनंदरावजी, आदरणीय पाटील सर, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खऱ्या अर्थानं ज्याची आपल्याला मदत झाली आहे माझ्या मैत्रीण रुपालीताई नारकर यांचं स्वागत सरांनी करावं. याचबरोबर नामदेव चव्हाण सर यांचंही स्वागत चौधरी सरांनी करावं अशी मी विनंती करतो. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते असं म्हणतात, परंतु इथं यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष आहे आणि सरांचं स्वागत करण्याची विनंती मी करतो. सौरभ आलुरकर सर मुग्धा मॅडमचे पती आहेत, तसेच छोटे पाहुणे मुग्धा मॅडमच्या कन्या अभया व चिरंजीव पुत्र अनय या दोघांचंही स्वागत चौधरी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. स्वागताच्या या कार्यक्रमानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचा परिचय त्यांचीच मैत्रीण एकेकाची क्लासमेट असलेल्या प्राध्यापक रुपालीताई नारकर यांना मी विनंती करतो की थोडक्यात कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं, तो प्रमुख पाहुण्याचा परिचय करून द्यावा. व्यासपीठावरील मान्यवर या संस्थेचे सेक्रेटरी मिलिंद पाटील सर, शाहपूरकर सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य व्यासपीठावर बसलेले बसलेले संस्थेचे सर्व पदाधिकारी, आजचं प्रमुख व्याख्यान आहे त्या डॉक्टर मुग्धा येवलेकर आणि आम्ही सगळेजण जे क्लासमेट आहोत ते आमच्याबरोबर अजून उस्मानाबादचेच आपले नामदेव चव्हाण आणि मुग्धा येवलेकर यांच्यासोबत आलेले त्यांचे पती आणि त्यांची दोन्ही मुलं, त्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करते पहिल्यांदा. तर इथे आज या एवढ्या चांगल्या परिसंवादासाठी आपल्याला इथे उपलब्ध झालेले आहेत आणि सरांनी हे उपलब्ध करून देण्याची संधी दिली, त्यासाठी मी सगळ्यांचे आधी आभार व्यक्त करते. मुग्धा आणि त्यांचे पती आणि त्यांच्या दोन मुलांचंही मी या संस्थेच्या वतीनं स्वागत करते आणि माझे मित्र मिलिंद यांचाही मी आभार व्यक्त करते की त्यांनी ही संधी इथे उपलब्ध करून दिली आणि उपस्थित सर्व मान्यवर. फार वेळ नाही घेत कारण मुग्धा येवलेकर या आता सध्याच्या घडीला एक इंटरनॅशनल पर्सनॅलिटी आहेत ज्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये खरं तर खूप कमी जण आता ओळखतात. यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत की मुग्धा येवलेकर या आमच्याबरोबर तसं बघायला गेलं तर ती आमची क्लासमेट, वयानं त्या मानानं आमच्या म्हणजे वयाच्या मानानं त्या खूप लहान आहेत, पण त्यांचं कर्तृत्व खूप महान आहे. थोडक्यात मी त्यांचा परिचय करून देते कारण त्यांच्या बोलण्यातूनच त्यांचा परिचय आपल्याला हळूहळू होत जाईल. MA पॉलिटिकल सायन्स त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे आणि त्या MA गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्याशिवाय त्या 10वी 12वी मेरिट लिस्टमध्ये आलेल्या आहेत. थ्रूआउट त्यांचं करिअर हे
आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये पहिल्याच झालेल्या आहेत. मात्र काही कारणास्तव त्यांना कॅनडाला शिकायला जायला लागलं. तिथेही त्यांनी पुन्हा MA पॉलिटिकल सायन्समध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीतून पुन्हा मास्टर्स केलेलं आहे आणि रिलिजियस स्टडीजमध्ये त्यांची PhD आहे आणि सध्या त्या कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी येथे रिलिजियस स्टडीजवरतीच काम करतात आणि तिथल्या विद्यार्थ्यांना मैत्रीपूर्ण संबंध धर्मातले मैत्रीपूर्ण संबंध या विषयी बऱ्यापैकी त्यांचे परिसंवाद होत असतात. त्यांची स्टडीज त्यावरच आहे. याशिवाय तिथले अमेरिकन रिलिजियस स्टडीजच्या कमिटी मेंबर आहेत, ज्याच्यामधून सौहार्दपूर्ण धार्मिक मैत्री कशी करता येईल यावरती त्यांचे विविध प्रकारचे सेमिनार्स आणि विविध पेपर्स प्रेझेंट आहेत. याशिवाय गुरुचरित्र पारायणावरतीही त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि गुरुचरित्र पारायणावरती अनेक पेपर्स प्रेझेंट केलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेत जाऊन वर्ल्ड रिलिजन संदर्भात त्या काम करतात, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. धार्मिक मैत्री ही सध्या आपल्या सोशल ह्युमॅनिटीजमध्ये एक मोठा सध्या जो प्रश्न आपल्याला दिसत आहे की धार्मिकते त्या दृष्टीनं हा अभ्यास आणि या संदर्भातलं त्यांचं काम खरंच खूप महत्त्वाचं आहे. अशी पावलं आपल्या महाराष्ट्रातनं ही एक स्त्री पुढे टाकत आहे, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. यासाठी असं पर्सनॅलिटी त्यांना उस्मानाबाद जिल्हा बघण्याची खूप इच्छा होती, त्यांनी तसं व्यक्त केलं आणि आम्ही तो प्लॅन पूर्ण करायचा प्रयत्न करत आहोत. तर त्या इथे उस्मानाबाद त्याच अभ्यासासंदर्भात बघत आहेतच, तर त्यांना आपली युनिव्हर्सिटी, आपले इथले प्राध्यापक वृंद, आपला इथला शिक्षक वृंद आणि इथलं शिक्षण क्षेत्र या संदर्भात जवळून अभ्यास करायचा होता असं त्यांनी सहज बोलून दाखवलं होतं. आणि मग त्या संदर्भात आम्हाला सरांनी खूप छान संधी दिली की त्यांना इथे बोलतं करता येईल. मला वाटतं त्यांचं लेक्चर ऐकण्यापेक्षाही आपण त्यांच्यासोबत इंटरॅक्टिव्ह सेशन केलं तर आपल्याला तिथल्या युनिव्हर्सिटी, तिथलं एज्युकेशन सिस्टीम, आपली एज्युकेशन सिस्टीम आणि तिथले आणि आपल्या कम्पॅरेटिव्हली अभ्यास कसा करू शकतो आणि आपल्याकडे काय कमी आहेत ज्याला आपण अमेरिका एक मोठ्या दृष्टीतून बघतो की अमेरिका आपण कुठे कमी पडत आहोत का, आपणही त्या मार्गावरती आहोत. या संदर्भातले अनेक प्रश्न चर्चा आपण त्यांच्याशी करू शकतो. गेले 20 वर्षाचा त्यांचा अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये शिकवण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर विविध देशांमध्ये त्यांनी त्यांचे पेपर प्रेझेंट केलेले आहेत. त्यामुळे मला वाटते खूप कमी वयामध्ये खूप मोठा अनुभव गाठीशी बांधून एक रिलिजियस स्टडीजवर काम करणारी एक छान व्यक्तिमत्व आपल्यासमोर आज हजर आहे. तर आपण त्यांचा चांगला उपयोग करून घेऊया आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी. मी त्यांचं धाराशिवकरांच्या वतीनं स्वागत करते आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं आभार व्यक्त करते. त्यांची खरी ओळख त्यांच्या बोलण्यातूनच लक्षात येईल, मी शब्दातून काय सांगणार. त्यामुळे सगळ्यांचं स्वागत आणि धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद नागपूर. खरं तर मी आपली मनापासून माफी मागतो की मला क्रियाकृपाचे काही कार्यक्रम असल्यामुळे जाणं भाग आहे. पण हे आमच्या संस्थेच्या कॉलेजचं भाग्य आहे. तुमच्यासारखी डिग्निटरीज आणि तुमच्या मैत्रिणीमुळं या कॉलेजला मिळाली. हेच आमच्याकडं नॅक ॲक्रेडिशनमध्ये तर हीच देवाणघेवाण होणं अपेक्षित आहे आणि इतक्या मोठ्या उंचीची देवाणघेवाण आज होते त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला इथे यावं वाटतं. म्हणतात की भारतीय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या दृष्टीने हा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजे आकांक्षित जिल्हा की ज्याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंटला स्कोप आहे. हा खालच्या स्तरात देशात 6व्या नंबरला आहे. त्याला वर आणण्याचं काम आहे. मला वाटतं तुमच्या येण्याने त्याला अजून चांगला हातभार मिळेल. तुमचा जो विषय आहे तोही खूप चांगला आहे. इथं आम्ही सगळे त्या निगडीत आहेत. जमलं तर असं सचिन माझं तर आपल्या आनंदास महाराजाचं काही त्यांना देता आलं साहित्य प्रयत्न करा. मग सतत किती दिवस जमलं लग्न लवकर लागलं वेळेवर तर मी आमच्याकडे लग्न वेळेवर लागतील त्याची गॅरंटी नसते. तर प्रयत्न करतो. तुमचा वेळ घेत नाही. खूप सगळ्यांचा खूप खूप तुमचं स्वागत. अभिनंदन. मला एक्सक्यूज करा.
अगोदर आमचे म्युझिक विभागाचे प्राध्यापक शशिकांत देशमुख एक सुंदरसं गीत आपल्यासमोर सादर करणार आहेत. रिसर्च इन ह्युमॅनिटीज हा जो कार्यक्रम आहे त्याला साजेसं गीत आम्ही निवडलेलं आहे आणि शशिकांत देशमुख सर ते सादर करणार आहे. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले असे शब्द गाण्याचे आहे. सर निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले. स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण ना भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले. माना अगम अगाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है. जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान ना भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले. शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है. शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है. कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान ना भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले. आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सृजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है. भौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान ना भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले. स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण ना भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले. हम चरित्र निर्माण ना भूले. धन्यवाद सर. अतिशय मंत्रमुग्ध आपल्या गीताने आम्ही झालेलो आहोत आणि आजच्या विषयाला समयसूचक असं हे गीत आपण की चरित्र किती महत्वाचं असतं ज्यावेळी आपण नवनिर्माण करत असतो असा आपल्या गाण्याचा आशय निश्चितच खूप चांगला होता. त्यानंतर संशोधन, ह्युमॅनिटीज मधील संशोधन या विषयाकडे आपण वळणार आहोत. संशोधन म्हटल्याबरोबर
एक प्रश्न आपल्या मनात उभा राहतो, आजच्या संशोधनाची अवस्था काय आहे? स्टाफ रूम मध्ये आम्ही खूप चवीनं चर्चा करत असतो, गप्पा मारत असतो की अमुकने तमुकच्या थेसिस मध्ये हे मुद्दे असेच उचलले, तमुकचा थेसिस पूर्ण कॉपी पेस्ट आहे. खरं तर कॉपी पेस्ट कॉम्प्युटर मधल्या ह्या ऑर्डर्स आहेत, परंतु आजकाल ती फ्रेज म्हणून पाहत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा लोकसत्तामध्ये एक लेख आला होता. त्याच्यात भारतातील संशोधनाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती. भारतातील संशोधन हे फक्त कागदावरच आहे असं ते म्हणतात, किंवा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या संशोधनासाठी राजस्थानमधील एक विद्यापीठ बॅन टाकले त्याच्यावर. अशा पद्धतीने भारतातील संशोधनाचा निकृष्ट दर्जा. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की सेटनेटला PhD ऑर केलेली आहे, त्यामुळे काही थेसिस सबमिट करणे, कुठून तरी ढापणे आणि आपल्या नावावर तो थेसिस सादर करणे ही एक कॉमन प्रॅक्टिस झालेली आहे. औरंगाबादला विद्यापीठाच्या बाजूला काही कॉम्प्युटर सेंटर्स आहेत, तिथं थेसिस टाईप करण्याचं काम चालतं. आणि दबक्या आवाजात ही चर्चा माझ्या कानावर आली की तुम्ही फक्त तुमच्या गाईडकडे रजिस्ट्रेशन करायचं आणि तिथं जाऊन त्या व्यक्तीला सांगायचं. 2 ते 3 महिन्यात तो त्याचा थेसिस, तुम्ही जो टॉपिक सांगितला त्याच्यावर त्याचा थेसिस तो तयार करून देतो. त्याची डीलिंग वगैरे खूप मोठ्या किमती आहेत, अशी ही चर्चा कानावर पडली. तो व्यक्ती तुमचं सगळं काम करून देतो. इव्हन तुमच्या वायवाला जे काही प्रश्न येणार आहेत ते प्रश्न सुद्धा तुम्हाला काढून देतो. अशा पद्धतीने संशोधनाचा निकृष्ट दर्जा आपल्या भारतात आहे. आणि त्याचबरोबर अत्यंत विपरीत चित्र आपल्याला परदेशात पाहायला मिळतं की खूप चांगल्या पद्धतीचे दर्जेदार असे रिसर्च आपल्याला तिकडे पाहायला मिळतात. नोबेल जवळपास 388 नोबेल विनर मॅडम ज्या देशात शिकवतात त्या अमेरिकेतले आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधले 157 अॅल्युमनाई नोबेल विनर आहेत आणि अभिमानाची गोष्ट मॅडम त्या देशात शिकवतात. फक्त शिकवत नाही तर उत्कृष्ट प्रोफेसरचं पारितोषिक सुद्धा त्यांना तिथं प्राप्त आहे. परदेशामध्ये अशा पद्धतीनं रिसर्चची अवस्था आणि आपल्याकडे एकदमच विपरीत चित्र. भारतातलं सगळंच वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, किंवा परदेशातलं सगळं चांगलं आहे असंही म्हणायचं नाही. निश्चितच खूप समृद्ध असा हा देश, जगाला भरपूर काही त्या देशाने दिलेला आहे. रिसर्चच्या परिस्थिती परदेशात कशी आहे व भारतात कशी आहे. जस्ट आता स्टाफ रूम मध्ये मॅडमच्या बोलण्यातून एक मुद्दा आला. त्या म्हणल्या की आपल्या इकडच्या विद्यार्थ्यांना ह्युमॅनिटीज म्हणजेच काही माहित नाही, लिखाण कसं करायचं हेच माहित नाही. आणि असे विद्यार्थी डायरेक्ट PhD ला प्रवेश घेतात आणि मग नेमकं यांच्या हातून कसं संशोधन हे सगळं आपल्याला मान्यच आहे. तर या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी डॉक्टर मुक्ता येवलेकर मॅडम यांना मी विनंती करतो की आपलं प्रेझेंटेशन त्यांनी करावं. मुक्ता. प्रिन्सिपल डॉक्टर प्रशांत चौधरी, माने सर, माझे परमप्रिय मित्र नामदेव चव्हाण,
माझी परमप्रिय मैत्रीण रुपाली नारकर, ही जी संधी आज मला मिळाली आहे ती खूप महत्वाची आहे. सरांनी ओळख करून दिली तसं मी अनेक देशांमध्ये माझ्या रिसर्चच्या बद्दल बोललेली आहे, 15 देशांमध्ये वगैरे वगैरे वगैरे. परंतु काय असतं की आपल्या मातीमध्ये जेव्हा आपण परत येऊन बोलतो आणि ज्या आपल्यासारखे जे शिक्षक आहेत ते नेमकं काय काम करत आहेत हे जेव्हा समजून घ्यायचा मनापासून प्रयत्न करतो, तो अनुभव विलक्षण असतो. आणि हे करण्याची इच्छा खूप असली तरी ते तसं घडवून आणणं हे सोपं नसतं. त्याच्या मागे अनेक लोकांचे कष्ट असतात. आता नामदेवला मी किती काही महिन्यांपूर्वी जस्ट म्हटलं की मला आवडेल खरंच तुमच्या इथे कसं कॉलेज असतं, काय शिक्षक शिकवतात किंवा काय सिलेबस असतो, मुलं काय शिकतात, काय अडचणी येतात, हे फक्त मी माझी इच्छा व्यक्त केली खरोखर रुपालीनी म्हटलं तसं. आणि त्याच्यापासून ते पूर्ण हा कार्यक्रम आयोजन करण्यापर्यंत जो काही कष्ट, जे काही तुमचं त्याच्या मागचे फोन कॉल्स, भेटणं एकमेकांना, चर्चा, ही साधी गोष्ट नाही. त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार मानते की तुम्ही मला आज ही संधी दिली. मी भारतीय शिक्षण संस्थेबद्दल फारसं काही बोलू शकत नाही कारण मला त्याचा इतका अनुभव नाही. मी इथे शिकले, मी इथे 2 बॅचलर्स केले आणि 1 मास्टर्स केलं आणि त्यानंतर मी इथनं कॅनडामध्ये शिकायला गेले आणि मग मी तिथेच आहे गेली 22 वर्ष. त्यामुळे मला मी जे बोलेन ते जास्तीत जास्त माझा रिसर्च आणि एक कंपॅरेटिव्ह कॉमेंट्स या अंगाने पुढचे 20-1 मिनिटं बोलली आणि त्यानंतर आपण ओपन करूया आणि चर्चा करूया, असं आपण याचा फॉर्मॅट करूया. ठीक आहे. त्यातही जर तुम्हाला असं वाटतं अरे बोलत बसले तर मला थोडेसे वाईट असे लूक द्या म्हणजे मला कळेल आता कसं बसायचं. ओके. कारण कसं असतं की एकतर्फी बोलून आपलं ज्ञानग्रहण जास्ती होत नाही असा माझा अनुभव आहे. म्हणजे सर मला म्हणत होते की 22 वर्ष शिकवलं तर काय इव्होल्युशन काय, तर मला लक्षात मी कॅनडामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियामध्ये जेव्हा शिकवायला लागले त्यावेळेला मी तरुण होते एकतर आणि मुलं माझ्यापेक्षा थोडीशीच लहान होती. त्याच्यामुळे मी अगदी अशी सुट्टा बुटात आणि असं एकदम जरा इम्प्रेशन पाडायला असे जायचे. आणि मग आपलं जे ठरलेलं आहे ते 40 मिनिटाचं व्याख्यान आपण द्यायचं आणि संपला विषय किंवा 50 मिनिटाचं जे काय करू. जशी जशी मी मोठी होत गेले तसं वयामधलं माझ्या वयातला, कारण ती मुलं तेवढीच राहतात 18-19 वर्षाची. हा युनिव्हर्सल इश्यू आहे, आपण सगळे बघतो. आणि दुसरी गोष्ट, ती मुलं सगळी इंटरनेट आता इतकी वापरत असतात, मोबाईल हातात असतो त्याच्यामुळे शिकवण्याचे चॅलेंज बंद केलेले या वर्षांमध्ये. त्यामुळे मी म्हटलं तसं 20 मिनिटात, आणि मुलंच नाही मी सुद्धा तशीच बदलली आहे. वेळ बघा, वेळ बघायचे मोबाईल घेऊन होते. चांगली गोष्ट आहे का नाही माहिती. पॉइंट बिंग 20 मिनिटाच्या पलीकडे कुठल्याही माणसाचं बोलणं हल्ली आपल्याला प्रोसेस करता येत नाही. तर तुम्ही मला 20 मिनिटं फक्त सहन करा. त्याच्यानंतर तुम्ही मला जे प्रश्न विचाराल त्याला मी उत्तर देईन, असं आपण फॉर्मॅट करूया. ठीक आहे. सो 20 मिनिटांमध्ये मला काय करायचंय तर रिसर्च इन ह्युमॅनिटीज अँड रिलिजियस स्टडीज असा विषय मी थोडासा ब्रॉड आहे विषय, एवढा काही पूर्ण कव्हर होणार नाही, पण आपण एक सुरुवात करूया बोलायला आणि बघूया कसं होतं. पुढची झालेच. मी एक असंच सांगू शकते की माय पोझिशनॅलिटी, त्याला म्हटलं होतं. येस, माय पोझिशनॅलिटी, ह्युमॅनिटीज आणि रिलिजियस स्टडीज या 2 गोष्टी काय आहेत. ह्युमॅनिटीज म्हणजे हा ऍक्च्युली म्हणजे मला दिसेल आणि बोल. परफेक्ट, थँक्यू सो मच. तर रिलिजियस स्टडीज म्हणजे नेमकं काय फील्ड आहे. बऱ्याच लोकांना मी रिलिजियस स्टडीज डिपार्टमेंट मध्ये बऱ्याच लोकांना मी रिलिजियस स्टडीज मध्ये काम करते म्हणजे नक्की मी काय करते हा प्रश्न फक्त भारतातच उभा राहत नाही. मी ग्रीसमध्ये 3 वर्षांपूर्वी गेले होते बोलायला आणि त्यांनी मला असा प्रश्न विचारला, अच्छा म्हणजे तुम्ही खूप धार्मिक असाल. तर म्हटलं अहो, धार्मिकता आणि धर्माचा अभ्यास या 2 गोष्टी नेहमी परस्पर संबंधित असाव्याच लागतात असं नाहीये. आणि मग चर्चेला सुरुवात झाली. तर रिलिजियस स्टडीज काय थोडक्यात मी जस्ट सांगायला मला आवडेल.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिलिजियस स्टडीज ही जी डिसिप्लिन आहे अमेरिकेमध्ये आणि कॅनडामध्ये जास्त करून डेव्हलप झाली. आपल्याकडे आता 2च डिपार्टमेंट आहेत त्याचे अख्ख्या भारतात माझ्या माहितीनुसार. ते तसे काय वेळ मिळाला तर आपण बोलू. तर नेमकं ती फील्ड का तयार झालं त्याच्यावर मी थोडंसं बोलेन. आणि टीचिंग अबाउट रिलिजन अँड टीचिंग रिलिजन म्हणजे धर्माचा आपण अभ्यास करणं आणि धर्म पाळणं या 2 गोष्टी भिन्न आहेत एकमेकांपेक्षा. आणि हा मूळचा मुद्दाच आपल्या कधी कधी लक्षात येत नाही. आणि हा मी का मांडतीये कारण ह्युमॅनिटीज मध्ये म्हणजे तुम्ही राज्यशास्त्र शिकत असाल, तुम्ही समाजशास्त्र शिकत असाल, तुम्ही काहीही भारतात ह्युमॅनिटीज मध्ये शिकत असाल तरी धर्माचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने करणं हे गरजेचं आहे. हे माझं मुख्य आर्ग्युमेंट आहे आजच्या बोलण्यातलं. आणि जरी आपल्याकडे फील्ड म्हणून रिलिजियस स्टडीज नसेल तरी धार्मिक भावना म्हणा किंवा धार्मिक सामंजस्य म्हणा किंवा धर्माच्या आपण रिच्युअल ज्याला म्हणतो धार्मिक विधी या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित मेथडॉलॉजिकली अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. ते केल्याने आपल्याला समाजशास्त्र, राज्यशास्त्र, राजकारण या गोष्टी कशा चालतात, कशा इव्हॉल्व्ह होत आहेत साऊथ एशियामध्ये ह्याचं फार जास्ती आपल्याला अंदाज येऊ शकतो. तर त्यामुळे त्याच्यावर मी थोडंसं बोलेन. आणि वेगवेगळ्या मेथड्स मग काय आहेत म्हणजे उदाहरणार्थ धर्माचा अभ्यास करताना सुद्धा काही लोक म्हणतील की मला म्हणजे मानसशास्त्र आणि धर्म म्हणजे एखादा धार्मिक मनुष्य उदाहरण देते मी जस्ट धार्मिक मनुष्य किंवा एखादा धार्मिक समूह असेल तर तो धार्मिक समूह त्याच्या मानसशास्त्रीय अंगाने आपल्याला अभ्यास कसा करता येईल किंवा धार्मिक समूह आणि इकॉनॉमी याचा अभ्यास कसा करता येईल. म्हणजे कार्ल मार्क्स आपण अनेक ठिकाणी शिकतो. मला पॉलिटिकल सायन्सला, फिलॉसॉफीला सगळ्याला आपण कार्ल मार्क्स शिकतो आणि त्याचं निम्मच वाक्य घेतो धर्म ही अपूची पुढे. त्याच्या आधी एक वाक्य त्यांनी म्हटलं होतं ते पण महत्वाचं आहे बघणं. पॉइंट बिंग की अनेक अंगांनी धर्म शिकताना आपल्याला अनेक इतर अंगांनी धर्म आणि असं बघता येईल, वेगवेगळे अप्रोच घेता येतील त्याबद्दल मी थोडंसं बोलीन. आणि धर्माचा अभ्यास करताना काय अडचणी येऊ शकतात नक्की आणि मला काय अडचणी आल्या हे थोडंसं मी याच्यामध्ये आढावा घेईन. आणि शेवटी मग आपण भारतामध्ये रिलिजियस स्टडीज या फील्ड का बरं नाही आणि नसेल आता नाहीच आहे म्हणजे तर मग काय कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करता येईल जरी आपल्याला विषय नसला मांडून दिलेला तरी काय असं अशा दृष्टीने थोडंसं बोलेन. तर माझी पोझिशनॅलिटी म्हणजे मी पुण्यामध्ये माझा जन्म झाला, मी वाढले तिथे. मी संस्कृतमध्ये एक बॅचलर्स केलं आणि पॉलिटिकल सायन्स मध्ये दुसरं बॅचलर्स केलं आणि त्यानंतर मग मी मास्टर्स केलं पुणे युनिव्हर्सिटी जिथे नामदेव आणि रुपाली माझे छान मित्र झाले. आणि त्यानंतर मी युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया व्हँकुव्हर जे आहे कॅनडामध्ये तिथे शिकायला गेले. पॉलिटिकल सायन्सच शिकायला गेले. तिथे पॉलिटिकल मास्टर्सचा एक भाग होता थिसिस लिहिणे, 75 ते 100 पानाचा थिसिस लिहिणे. आणि तो थिसिस लिहिताना मला पहिल्यांदा लक्षात आलं अरे बापरे आपलं आपणच हे लिहायचंय. म्हणजे कारण काय व्हायचं इथे जेव्हा मी पेपर लिहित होते तेव्हा फुलस्केप जितके भरेन तितके मार्क मिळत गेले आणि म्हणून मी पहिली आले असं मला वाटतं. म्हणजे मी अगदी ऑनेस्ट असं नाही म्हणत आहे की मी बुद्धू होते आणि पहिली आले असं मी म्हणत नाही, पण मला ते प्रपोर्शन दिसतं की जेवढे फुलस्केप मी लिहायचे आणि जेवढे मार्क मिळायचे म्हणजे मी अगदी ऑनेस्टली सांगते. परंतु आपण हे फुलस्केप जे भरतोय त्याच्यातनं आपल्याला जर फुलस्केप बाजूला ठेवून सांगितलं बोल आता 45 मिनिटं तुला काय वाटतं तर मला त्या घडीला काही बोलता आलं नसतं. ही वस्तुस्थिती होती. याची जाणीव मला कॅनडामध्ये झाल्यावर जेव्हा त्यांनी म्हटलं 75 पानाचा इंग्लिशमध्ये तुला प्रबंध लिहायचा आहे आणि त्याच्यामध्ये इतर काय लोकांनी लिहिलेलं आहे आतापर्यंत काय अभ्यास झालाय ह्याचा तुला आढावा घ्यायचा आहे आणि मग तुझं स्वतःचा आर्ग्युमेंट म्हणजे काय असतं इथपासून सुरुवात होती माझी. तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात आलं की आपण अभ्यास खूप करतो, मी खूप अभ्यास करायचे, खूप वाचन करायचे, परंतु ते क्रिटिकल अकॅडमिक पद्धतीने लेखन वाचन प्रोसेसिंग हे माझं कमी पडत हे मला तिथे लक्षात आलं.
आणि त्याच्यानंतर मग मला अकॅडमिक्स मध्ये इंटरेस्ट होताच होता, त्यामुळे त्यात वाद नव्हता. दुसरी माझी गोष्ट अशी लक्षात आली की मी पॉलिटिकल सायन्स म्हणत असले तरी खरं म्हणजे मला धार्मिक गोष्ट, कारण मी गुजरात रायट्स बद्दल त्यावेळेला लिहिला होता तो प्रबंध, पहिला जो लिहिला तो, आणि मग तो सगळ्या धर्माच्याच अंगाने जाणारा होता, धर्माने राजकारणाच्या अंगानेच जायला हवा होता, तो तसाच विषय होता. त्या दरम्यान मला अजून एक खूप चांगलं एक्सपोजर असं मिळालं की महाराष्ट्र स्टडीज ग्रुप म्हणून अख्ख्या जगामधले साधारणपणे 20 लोक जे मराठी संस्कृतीबद्दल अभ्यास करतायत असे लोक भेटत असतात दर 2 वर्षांनी. यातले बरेच मराठी इंडियन किंवा मराठी लोक आहेत, पण बरेच जपानी, त्यानंतर अमेरिकन, त्यानंतर कॅनेडियन, असे बरेच स्कॉलर्स आहेत. त्या सगळ्यांच्या एक कॉन्फरन्स होती आणि त्या कॉन्फरन्सला व्हॉलंटिअरिंग करणे म्हणजे डेटा एंट्री, त्यांची ईमेल ऍड्रेस टाईप करून त्यांना पाठवणं वगैरे असं छोटंसं काम मला मिळालं. तेव्हा मला लक्षात आलं की भारताबाहेर जो अभ्यास चालतो ह्युमॅनिटीज मधला तो किती विलक्षण आहे. विलक्षण म्हणजे काय, तर ॲन फेल्डहाऊस या माझ्या ज्या नंतर PhD प्रबंधाच्या मुख्य ज्या होत्या, हेड होत्या, त्यांनी लीळा चरित्र हा जो आपला ग्रंथ आहे महानुभवांचा, त्याच्यावर त्यांची PhD होती. आणि मला वाटतं 60 साली ते इथे यायला लागल्या आणि मी भेटले त्यांना 2000 साली. तोपर्यंत त्या म्हणजे त्यांनी भारतात जास्ती वेळ घालवला होता त्यांच्या त्या पूर्ण 30-40 वर्षाच्या ह्याच्यामध्ये, आणि इतकं अस्खलित मराठी बोलत होत्या त्या. आणि तेवढंच नाही तर त्यांच्याकडून मग मी ते जे मराठी होतं, कारण लीळाचरित्राचं मराठी वाचणं सोपं नाहीये, तर त्यांच्याकडनं मी शिकले, अशी गंमत. आणि त्याच्यानंतर त्यांनी वाईचा जो आपला कृष्णाबाईचा उत्सव आहे त्याच्यावर 2.5 वर्ष त्या तिथे राहून त्यांनी ते मुलाखती घेऊन काम केलं, त्याच्यावर त्यांचा पुस्तक आहे. सो असं माझ्या लक्षात आलं की भयंकर विलक्षण काम हे आपल्या इथल्या धार्मिक किंवा कनेक्टेड प्लेसेस म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये कावडी वाहतात ना, म्हणजे कावड वाहणे, तिथे तर या ऑडियन्सला इंग्लिश काय म्हणजे बरेचदा हा प्रश्न पडतो. मी मध्ये एकदा गेले होते टर्कीमध्ये आणि कावड वाहणे इंग्लिश मध्ये नेमकं कसं सांगावं, पण इथे काय केलं, मुद्दा काय की धार्मिक अस्मिता माणसाच्या किंवा समूहाच्या कशा डेव्हलप होत जातात त्या कावड वाहणे या एका ऍक्ट मधून, ह्याच्यावर त्यांनी अभ्यास केला होता आणि एक त्यांनी आर्टिकल लिहिलं होतं. उदाहरण देते जस्ट तुम्हाला एक आढावा द्यायला की रिलिजियस स्टडीज मध्ये काय पद्धतीचं काम झालं. आणि हे जेव्हा मी या सगळ्या लोकांचं वाचायला लागले, ऑफकोर्स आपल्याकडच्या इरावती कर्वेंचं बारीवरचं लेखन वगैरे हे सोशलॉजीच्या अंगाने झालेलं होतं, ते वाचत होते. पण माझ्या असं लक्षात आलं की मेथडॉलॉजिकली शास्त्रशुद्ध पद्धतीने मला ज्या गोष्टीमध्ये रस आहे ते मला इथे शिकवलं जाईल, मला इथे शिकता येईल. आणि त्यामुळे मी त्यांना अप्रोच झाले, वी डोंट नीड दॅट, इट्स फाईन, इट्स फाईन. आणि मी मोठ्या नाही बोलू शकते, हा चालू झालं की चालू होत. तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपल्याला असं काहीतरी काम करायचंय. म्हणजे कसं की पुष्कळदा काय होतं, ह्युमॅनिटीज मधला अभ्यास इथे ह्युमॅनिटीज मधला जो पुष्कळदा अभ्यास असतो तो पुस्तकात राहतो. हा मला एक गोष्ट लक्षात आली. म्हणजे आम्ही हे कार्ल मार्क्स घ्या, हे घ्या, त्यांची सांगड आम्ही घालत नव्हतो. म्हणजे कार्ल मार्क्स वरती 10 मार्काचा प्रश्न आला की काय लिहायचे 3 फुलस्केप माझे ठरलेले होते. किंवा MPSC UPSC ला प्रश्न आला तर कसं इम्प्रेस करायचं वाचनात, हे माझं ठरलेलं होतं. पण माझ्या देशामध्ये माझ्या मातीमध्ये कार्ल मार्क्सचा काय संबंध आहे हे काही मी विचारलं नव्हतं स्वतः. तर ते विचारण्याची ती वेळ आली किंवा ते मला जाणवलं की मी जे काही वेगवेगळ्या गोष्टी वाचती आहे त्याची परस्पर सांगड घालणं हे म्हणजे ह्युमॅनिटीजचं काम. ह्युमॅनिटीज मध्ये मी जर कार्ल मार्क्स एकाच BAच्या 2nd इयरला मला आठवतंय, पॉलिटिकल सायन्स आणि फिलॉसॉफी या दोन्ही विषयात आम्हाला कार्ल मार्क्स होता. मी हा प्रश्न कधीच विचारला नाही की या दोन्हीचं, जर मी दोन्हीकडे एकच वाचते, गांधीच मी वाचते, गांधी आम्ही दोन्हीकडे शिकत होतो, फिलॉसॉफी शिकत होतो, पॉलिटिकल सायन्सला, तुम्ही सगळे पण हेच केलेले. तर त्या दोन्हीचं सांगड एकमेकाशी कशी घालायची हा प्रश्न कधी पडलाच नाही ना. तर तो प्रश्न पडायला सुरुवात झाली मला त्यावेळेला. आणि माझ्या लक्षात आलं की इथून तिथून मी जो अभ्यास करते तो कुठेतरी धर्माच्या संबंधित आहे. आणि मग त्यावेळेला मी त्या ॲन फेल्डहाऊस या माझ्या पुढे प्रबंधाच्या हेड झाल्या, त्यांना मी अप्रोच केलं. त्यांना म्हटलं खरं म्हणजे मला पॉलिटिकल सायन्स मध्ये रस नाहीये, माझा खरा रस हा ह्याच्यातच आहे,
तर धर्माच्या अभ्यासात, तर मला तुमच्याकडे काम करायचं. हो म्हटल्या. मग तिथे मी PhD ला सुरू केलं. आणि मग खूप कशावर PhD करायची. मी लहानपणापासून पुण्यातल्या काही पेठा इकडे तिकडे जात होते. असं कारणावर माझं होतं की गुरुचरित्र काही बायकांनी वाचायचं. मी आता इथेच थांबते, तिथे येत नाही. असं करून गुरुचरित्र काही बायकांनी वाचायचं. मग माझ्यातल्या स्त्रीची अस्मिता अशी हे झाली की का नाही वाचायचं. मग म्हटलं आता आपण असं करूया, वाचता येत नाही तर आपण याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करूया, आणि त्याला तर काही अडचण नाही. त्यामुळे मग मी ग्रँटला अप्लाय केलं US मध्ये. आणि अप्लाय केल्यानंतर मला ती झाली ऍक्सेप्ट ग्रँट. आणि मग 1 वर्ष मी भारतात येऊन राहिले आणि जवळपास 150 लोकांच्या मुलाखती घेतल्या. हे मी माझ्या कामाचं स्वरूप मेथडॉलॉजी या अंगाने सांगते आणि मग आपण पुढे जाऊया. गुरुचरित्र पारायण करणाऱ्या साधारण 150 लोकांच्या प्रत्येक माणसाशी मी साधारणपणे 1.5-1 तास बोलत असे की बाबा तुमच्या घरी पोथी कुठून आली, किंवा तुम्ही वाचता म्हणजे काय करता, मग तुम्ही वाचनाची तयारी कशी करता, मग त्यातल्या ज्या गुरुचरित्रातले 52 अध्याय आहेत त्या अध्यायातले तुम्हाला कुठले अध्याय जास्ती भावले, का भावले, त्याचा तुम्ही काय अर्थ काढता, घेवड्याच्या शेंगांचा जो ते 17वा अध्याय, मग आता आजच्या काळात त्याचे अशा प्रकारचे प्रश्न. ते सगळं मी रेकॉर्ड करून घेत असे त्या काळात. आणि मग घरी जाऊन पुन्हा ऐकायचं. एक शब्द लिहून काढायचा मराठीत, ट्रान्स्क्रिप्शन म्हणतो आपण त्याला. ते ट्रान्स्क्राईब करायला 1.5 तासाच्या इंटरव्ह्यूला 6 तास लागायचे. 6 वगैरे पण म्हटले. काही वेळा लोक आपल्याला काही जे असे ज्याला ऍडलिप्स म्हणतात, ड्रॅमॅटिक्सच्या भाषेत सरांना मुद्दामून करते, तर तसं जे बोलतात त्यात खूप अर्थ असतो. म्हणजे लोक, मी विचारीन एखाद्या, सांगा ना मला तुमचा आध्यात्मिक अनुभव, आणि खूप मोठा पॉज जातो. म्हणजे त्यांना सांगायचं नसतं. हा डेटा आहे, हा लिहून घेणं महत्वाचं आहे. तिथे ब्लँक जे आहे त्या इंटरव्ह्यू मध्ये गेलेलं त्याला एक अर्थ आहे. ते काही नुसतंच ब्लँक नाही. जसं नाटकात आपण स्क्रिप्टला एक ब्लँक स्पेसेसला अर्थ असतो, चित्रात असतो तसाच. तर हे सर्व ट्रान्स्क्रिप्शन करायचे मी. आणि त्यानंतर मग त्यातनं इंग्लिश काही हे केलं, ट्रान्सलेट केलं. आणि त्यानंतर मग मी काय केलं की सर्व जगभरातले जे धर्म आहेत त्या धर्मांमध्ये जेव्हा लोक पुस्तकं वाचतात, म्हणजे बायबल वाचतात, समजा उदाहरण देतो, बायबल वाचताना जे वाचकाची मानसिकता असेल, ख्रिश्चन माणसाची मानसिकता, आणि गुरुचरित्र वाचताना एका हिंदूची मानसिकता काय असते, अशा प्रकारचा तो तौलनिक अभ्यास मी केला. आणि त्याचा मग माझा तो प्रबंध झाला. तर हे मी का दिलं तुम्हाला, याच्यात तुम्हाला मेथडॉलॉजी कळली माझी कामाची, ज्याला आपण एथनोग्राफी किंवा कल्चरल अँथ्रोपोलॉजी म्हणतो. ते आता सांगतो, कल्चरल अँथ्रोपोलॉजी तुम्हाला ऐकू येत आहे ना. मग मी असंच काय तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की ह्या प्रकारचं माझं ते कामाचं स्वरूप राहिलं. आता त्याचं पुस्तक हे होत आहे. आणि त्यानंतर बरेच मी ज्याला अकॅडमिक आर्टिकल्स, आता तुमच्या गाड्यामध्ये बाय द वे तुमचा आवाज खूप गोड आहे, आणि त्याच्यामुळे जी वातावरण निर्मिती झाली त्यांनी मला खूप मदत झाली. कारण जेव्हा आपण, मी माझ्या शिकवताना पण हा प्रयोग करते कधी कधी, 1 मिनिट मेडिटेशन करूया म्हणून. कारण का आपण जेव्हा त्या स्वतःला आपल्या त्या स्पेसमध्ये नेतो तेव्हा आपली ग्रहण क्षमता खूप वाढते. तुमच्या गाड्यांनी त्याचा खूप उपयोग झाला. तर तुम्ही एक वाक्य, वसुधा के कल्याण न भुले, असं हे केलं. तर ते खूप महत्वाचं आहे की सस्टेनेबिलिटीच्या अंगाने आपण बरंच बोलत असतो. तर मी हा गुरुचरित्र अभ्यास करतानाच औदुंबराची लागवड एका ठिकाणी केली गेली, आणि त्याच्यानंतर खूप मोठं तिथे जत्रेचं स्वरूप आलं, गुरुचरित्र वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचा एक मी शोधप्रबंध आता 2-3 वर्षांपूर्वी म्हणजे माझा पब्लिश झाला स्प्रिंगर कडनं. स्प्रिंगर पब्लिकेशन हे खूप मोठं पब्लिक. तर मला काय म्हणायचं आहे या सगळ्यामध्ये की माझा सर्व अभ्यास थोडक्यात सांगायचं तर हा ब्रिज बिल्डिंगच्या अंगाने जाणारा अभ्यास आहे. ब्रिज बिल्डिंग म्हणजे काय की भारतातली धार्मिक मानसिकता, आणि माझा ऑडियन्स कधी तिकडचा असेल तर वेस्टर्न ऑडियन्सला भारतातली मानसिकता काय आहे हे सांगणं, दुवा बनणं त्यातला. थोडक्यात म्हणजे ते माझे स्टुडंट्स असतात, ते माझे कॉलिग्स असतात, आणि तुम्ही माझे कॉलिग्स असतात. तर तुमच्या दोघांमधला मी दुवा आहे असं स्वतःला वाटते. आणि म्हणून मला तिथे येणं जास्ती महत्वाचं वाटतं की ज्या लोकांना मी
रिप्रेझेंट करते, ज्या लोकांबद्दल मी बोलते, ज्या लोकांबद्दल मी काहीतरी लिहू इच्छिते, खरंच त्यांना काय वाटतं हे मनापासून कमिटमेंटनी समजून घेणं हे माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून मला हे दरवर्षी एक प्रयोग करायला आवडतो की आल्यानंतर नवीन ऑडियन्सची आपण नाळ जोडून घ्यायला बघणं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यासाठी म्हणजे तुम्ही हा तसा विचार केला नसेल पण माझ्यासाठी पण खूप महत्वाची गोष्ट आहे. पुढची स्लाइड. पुढचं घेऊया कारण तुम्ही माझं म्हणतो. तर व्हॉट इज ह्युमॅनिटीज. ह्युमॅनिटीज मध्ये अनेक विषय येतात. मी कसं छोटंसं वर्ड क्लाउड तिथे तयार केलंय. लँग्वेज आहे, लँग्वेजेसचा अभ्यास, हिस्ट्रीचा अभ्यास, धर्माचा अभ्यास, फिलॉसॉफीचा अभ्यास, लिटरेचर, कल्चर, सोशॉलॉजी, इथे अजून काही वेगळी नावं असतील. मगाशी आपण लँड डेव्हलपमेंट, जॉग्राफी या अंगाने बोललो. हे सगळं खरं ह्युमॅनिटीज मधले. आणि हे मी का म्हणते नुसतं नावं द्यायला लिस्टिंग करण्यासाठी नाही, तर जेव्हा आपण शिकत किंवा शिकवत असतो तेव्हा या सगळ्यातले तुकडे जोडत जाणं किंवा ते तुकडे जोडण्यासाठी मुलांना विचार प्रवृत्त करणं हे आपलं काम आहे ऍज ह्युमॅनिटीज स्कॉलर असं मला वाटतं. सो तिथून ही सुरुवात आहे. हे काय होतंय. सो बेसिकली ह्युमॅनिटीज मध्ये बिग क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो की हु आर वी अँड व्हॉट इट मीन्स टू बी अ ह्युमन. हे प्रश्न जगात तुम्ही कुठेही जा, तुम्ही कार्ल मार्क्स शिका, गांधी शिका, विनोबा भावे शिका किंवा अगदी आताचा कोणीतरी तिकडचा नवीन स्कॉलर शिका, हे प्रश्न कुठेतरी मुळातले हे प्रश्न जे आपण सगळे मिळून त्याला ऍड्रेस करायला बघतो ह्युमॅनिटी स्कॉलर्स म्हणून. की हाऊ डू वी फॉर्म अँड शेप आवर आयडेंटिटी. की मी धाराशिव का बरं मला म्हणायचंय, मला उस्मानाबाद का नाही म्हणायचंय, हा ह्युमॅनिटीचा प्रश्न आहे. हा काही फक्त राजकारणाचा प्रश्न नाही. माझी धार्मिक अस्मिता किंवा माझी सामाजिक अस्मिता या गोष्टींनी बदलली आहे का हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडण्यास योग्यच आहे, संयुक्तिक आहे. सो हाऊ डू वी फॉर्म अँड शेप आवर आयडेंटिटी. बरोबर. व्हॉट इज रियालिटी अँड हाऊ वी कन्स्ट्रक्ट इट. राईट. अँड रियालिटी इज नॉट आउट देअर. रियालिटी इज व्हॉट वी कन्स्ट्रक्ट. मला नामदेवनी काल मी येत असताना इतकं एक छान उदाहरण दिलं, तुझ्या परवानगीने उद्धृत करते, की आपण किती पटकन एक माणूस असतो आणि तो म्हणतो की मला तहान लागली, वरच्या मजल्यावर दुसरा माणूस असतो पाणी आणून देतो, म्हणतो चांगलं वाटतं, अरे वा हा चांगला माणूस आहे, पाणी आणून. 4-5 मिनिटं जातात, पाणी आणून दिलं जात नाही. या माणसाला वाटतं काय बसवणार, म्हणजे जजमेंट बदलतं. 10 मिनिटं जातात, तो माणूस सरबत घेऊन येतो, परत जजमेंट बदलतं की अरे किती चांगला आहे माणूस, पाणी नाही आणि सरबतही. म्हणजे काय मला म्हणायचंय, दर मिनिटाला आपलं त्याचं असं म्हणत होतं की कसं आपण पटापट कोणाही बद्दल जजमेंट्स आपण कसे फॉर्म करतो. सो व्हॉट इज रियालिटी अँड हाऊ वी कन्स्ट्रक्ट. रियालिटी इज नॉट आउट देअर, वी कन्स्ट्रक्ट इट टुगेदर. हा असं म्हणाला, तो तसं म्हणाला. आणि हे मी फक्त गॉसिप या अंगाने नाही म्हणते, हे मी अभ्यासाच्याही अंगाने म्हणते. कार्ल मार्क्स तेव्हा ते तसं युरोपात म्हणून गेला. आजच्या माझ्या धाराशिवच्या स्पेसमध्ये, अवकाशामध्ये कार्ल मार्क्स जे काय तेव्हा बोलला होता ते रेलेव्हंट आहे का नाही हा प्रश्न फार महत्वाचा आहे. हा प्रश्न फार महत्वाचा आहे. आणि जर तो नसेल रेलेव्हंट तर ते खोडून काढणं पण महत्वाचं आहे आणि ते तसं बोलणं त्या अंगाने. तर व्हॉट इज रियालिटी आणि हाऊ वी कन्स्ट्रक्ट इट. बरोबर. व्हॉट इज एथिक्स. एथिक्स सुद्धा काय तिथे म्हणजे योग्य काय अयोग्य काय, मूल्याधारित काय आणि नीतिमूल्यची घसरण झालेली अशी गोष्ट काय, हे काही आपल्याला सार्वकालिक नाहीये. आपल्याला प्रत्येक कालानुसार आणि तिथल्या जागेनुसार आपल्याला ठरवावं लागेल. बरोबर आहे. तर त्यामुळे मला म्हणायचं काय आहे या सगळ्यामध्ये की टाइम अँड स्पेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. आपण जे काय शिकत आहोत ह्युमॅनिटीज मध्ये, आपण जे काय शिकवत आहोत ह्युमॅनिटीज मध्ये, मग ते लँग्वेजच्या अंगाने पण असू शकतं पाहिजे. त्याच्यामध्ये टाइम अँड स्पेस आत्ताच्या काळामध्ये, आत्ताच्या जगामध्ये, ओके, टेक्नॉलॉजी अशी असताना, इंटरनेट इतका वट एव्हर द पॅरामीटर्स आहेत, ह्याच्यामध्ये या पर्टिक्युलर कादंबरीचा काय अर्थ लागतो, नेमाडेंनी तेव्हा ते लिहून ठेवले, पण आता त्याचा काय अर्थ लागतो हे प्रश्न जर विचारले नाहीत तर ह्युमॅनिटीज मध्ये नॉलेज प्रोडक्शनची प्रोसेसच बंद होऊन जाईल. ह्युमॅनिटीज मध्ये
आपण काय लॅबमध्ये जाऊन तयार करतो. आपली लॅब म्हणजे काय, समाज आहे. तर समाजामध्ये जितकं म्हणजे अभिसरण चालू आहे, इव्होल्युशन चालू आहे, त्या प्रकारे आपल्याला जे पूर्वीच्या लोकांनी म्हणून ठेवलंय, मग ते तुकाराम असतील का कार्ल मार्क्स, बाय द वे, आय एम नॉट सेइंग वन इज बेटर दॅन द अदर, त्याचा सद्यस्थितीत मेळ घालणं हे आपलं काम आहे. आता ह्याच्यामध्ये मी पूर्ण सगळं घेत नाही, कारण आपल्याला वेळेच्या अभावाने आणि आपण इंटरॅक्टिव्ह थोडंसं करूया. पण मुख्य मुद्दा हा सांगते, अजून पुढची त्याच्यात जास्त पटकन सांगता येईल की मी जेव्हा तिथे धर्म शिकवते, याचा अर्थ मी पहिल्यांदाच सांगते की तुम्ही ख्रिश्चन आहात का, तुम्ही मुस्लिम आहात का, तुम्ही हिंदू आहात का, तुम्ही स्वामीनारायणांचे आहात आणि हिंदूच्या पेक्षाही म्हणजे अजून कोणीतरी छोट्या, ह्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. कारण धार्मिक अस्मिता आपण जणू काही त्या धर्माच्या पासनं 30,000 फूट उंचीवर उभं राहून त्याच्याकडे बघतो. या पद्धतीने आपण धर्माचा अभ्यास करतो. धर्माचा थँक्यू. धर्माचा अभ्यास करताना आपल्याला धार्मिक होण्याची काहीच गरज नाही. धार्मिक असाल तर असाल, त्याचाही काही वाद नाही. पण अभ्यास करण्यासाठी तुम्हाला एक न्यूट्रल किंवा त्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडून थर्ड पर्सन व्ह्यू घेऊन बघता आलं पाहिजे. आणि ते करणं म्हणजे धर्माचा अभ्यास करणं. ओके. आता काय झालं की धर्माचा अभ्यास मुळात चालू कसा झाला, अगदी थोडक्यात सांगते, याच्या एवढ्या डिटेलमध्ये जात नाही. ज्या वेळेला आपण वर्ल्ड व्हॉयेजेस म्हणतो ना, जर्नीज अराउंड द वर्ल्ड चालू झाल्या. तुम्हाला गंमत सांगते, पोर्तुगीज लोक जेव्हा पहिल्यांदा गोव्यामध्ये आले, पहिले 2 शतकं काही भांडणच झाली हिंदू आणि कॅथलिक लोकांमध्ये. का नाही झाली माहितीये, कारण कॅथलिक लोकांना जगभर कॅथलिकच आहेत असं वाटतं. त्यांना काय वाटलं की हे जे हिंदू देव वगैरे आहेत ते बेसिकली कॅथलिकच आहेत, अशीच त्यांची हे राहिली. आणि त्यानंतर एक 17व्या शतकामध्ये वगैरे त्यांना असं काहीतरी जाणवलं की अरे बापरे, नाही हे वेगळेच आहेत, हे अनेक देवांना मानतात वगैरे वगैरे. आणि मग नंतर त्यांनी फार गंमत केली. त्यांनी काय केलं की ख्रिस्त पुराण, मला नाही माहिती तुम्ही कोणी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. सो बेसिकली त्याची निर्मिती कशी झाली, कारण का हे जे हिंदू लोक आहेत ते जसं पुराणाच्या पद्धतीने देवांच्या गोष्टी समजून घेतात, त्याच पद्धतीने आता आपण ख्रिस्ताची स्टोरी सांगूया. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मराठीतलं पहिलं चांगल्या पद्धतीने व्याकरण कसं शिकवावं हे पुस्तक पोर्तुगीज कॅथलिक माणसांनी लिहिलेलं, जे मी पण वापरते कधी कधी. सांगायचा मुद्दा काय कळलं का, की गरज होती, धर्माचा अभ्यास करण्याची गरज होती, म्हणून ते डिसिप्लिन चालू झालं. मॅक्स म्युलरनी जर्मन माणसांनी जेव्हा अभ्यास केला तिथे जाऊन संस्कृतचा किंवा हे, तर त्याला आपण उदात्तीकरण जे करतो ते उदात्तीकरण करण्याच्या ऐवजी माझं असं मत आहे की हिस्टॉरिकली काय काय कुठे कुठे घडत गेलं, जग कसं एकमेकाशी गुंतागुंतीने निगडलेलं आहे हे जर आपण समजून घेतलं. आज आपण साबुदाण्याची खिचडी आणि बटाटे घालतो, बटाटा आला कुठे, पोर्तुगीज आहेत त्यांनी आणला कुठं, तिकडे मेक्सिको मध्ये ते राज्य, याच्यामध्ये राज्य करत, पेरू आणि लिमा आणि मिरची. सांगायचा मुद्दा काय आहे, मी अगदी खूप खोलात जात नाही कारण मग गप्पाच मारल्यासारखे होती, पण एक खूप रंजक विषय आहे. आणि आपण फक्त एकच विषय घेऊन त्याच्यावर खोलात जाऊन उपयोग नाहीये. ह्युमॅनिटीज मध्ये सर्व विषय हे एकमेकात गुंतलेले आहेत. देयर इज कॉम्प्लेक्सिटी अँड द कॉम्प्लेक्सिटी इज द ब्युटी ऑफ ह्युमॅनिटी. What is happening today, in my understanding, is that we take a niche subject. आपण एक छोटंसं कुठला तरी विषय घेतो, त्याच्या इतकं आज खोलात घुसतो की त्याच्यानंतर ग्लोबली ते काय कनेक्टेड आहे आपल्याला जमतच नाही. दोन्ही करता आलं पाहिजे. 30,000 फुटांवरनं जग कसं दिसतं आणि त्याच्या आतमध्ये जाऊन ती पाकळी कशी दिसते फुलाच्या, हे दोन्ही जर एका वेळेला बघता आलं तर मला वाटतं ह्युमॅनिटीचा अभ्यास जास्त परिपूर्ण होतो. थोडक्यात सांग अजून 1-2 घेऊया आणि मग मला वाटतं झालंय माझं. ते अनेक अंगांनी म्हटलं तसं धर्माचा अभ्यास करताना अनेक अंगांनी करता येतो.
मी भांडारकर इन्स्टिट्यूटला काही काळ मी काम म्हणजे अभ्यास करत होते. तिथे आता क्रिटिकल एडिशन ऑफ रामायण किंवा महाभारत केलं त्यांनी. म्हणजे काय केलं की अनेक लोकांनी जे महाभारत लिहिलेली होती त्या पोथ्या आणल्या, त्या एकमेका बाजूला ठेवल्या आणि मग त्या कम्पेअर करायच्या एकमेकांशी. आणि मग इथे हा अनुस्वार इथे आहे, हा उकार इथे आहे, मग त्याचे व्हेरिएशन्स हे आहेत, मग ते नोट करणं आणि मग क्रिटिकल एडिशन. तर हा एक ज्याला म्हणतो लिंग्विस्टिक अंगानी धर्माचा अभ्यास झाला. उदाहरण देतो. त्यानंतर फिलॉलॉजिकल अप्रोच म्हणजे संस्कृत प्रचूर सगळे इंडॉलॉजीचा अभ्यास जो आपल्या इथे चालतो की बाबा म्हणजे अभ्यास परत मी अभ्यासाच म्हणते. मी हे नाही म्हणत आहे की इथे प्रीस्ट बद्दल बोलत नाही, मी पुरोहितांबद्दल बोलत नाही. ओके. तर प्राज्ञ पाठशाळेला बाईला गेला तुम्ही तर तिथे जे काय त्यांना पठण शिकवलं जात असेल किंवा त्याच्याबद्दल मग मॅक्स मुलरनी कधी काळी लिहून ठेवलेलं असेल किंवा काय, ते सगळं फिलॉलॉजिकल अप्रोच. सायकोलॉजिकल मी मगाशी एक उदाहरण थोडंसं दिलं. हिस्टॉरिकल अप्रोच म्हणजे काय की ओव्हर द इयर्स, आता माझ्याच उदाहरण देते, गुरुचरित्राचं जेव्हा कारण म्हणजे 16व्या शतकापासून आतापर्यंत कसा कसा बदल होत गेला वाचनाच्या संस्कृतीमध्ये, हा जर मी अभ्यास करायचा ठरवलं दॅट वुड बी हिस्टॉरिकल अप्रोच. त्यानंतर सोशोलॉजिकल अप्रोच, अँथ्रोपोलॉजिकल अप्रोच, ह्याच्यामध्ये सामूहिक अस्मिता कशा घडत गेल्या किंवा घडतात त्या त्या काळात किंवा सार्वकालीन, तुम्ही जसा विषय घ्या. तर ह्या प्रकारे अनेक अंगानी आपल्याला धर्माचा अभ्यास करता येऊ शकतो. एवढाच मला इथे मुद्दा वाटायचा आहे. व्हाय स्टडी रिलिजन मी आय थिंक हे सांगितलंय आधी, पण थोडक्यात सांगते की तुम्ही आता आठवून बघा की आपण कोणते कोणते कोर्स शिकवतो किंवा शिकलो ह्युमॅनिटीजमध्ये, आणि त्या प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला निदान 60% धर्माचा रेफरन्स लागणारच लागतो. किंवा तो लागला नसेल आणि तो गाळून जर तुम्ही शिकवत असाल तर मला वाटतं त्या शिकवण्यामध्ये थोडंसं भर करता येईल. नेक्स्ट, भारतामध्ये काय झालंय की म्हटलं तसं डिपार्टमेंट्स नाहीये, सिलेबस मध्ये हा विषय नाहीये, त्यामुळे आपल्याला फार संधी नाही मिळत विचार करायला किंवा शिकवायला. कारण शिकवायला मिळालं की आपल्याला विचार करण्याची संधी मिळते आणि मग आपलं त्या रिसर्चही वाढतं. तसं होत नाही हे आपल्या डिपार्टमेंट्स त्याबरोबर. ह्याचं कारण काय माहितीये का, मला असं वाटतं की आपण ह्युमॅनिटीजचा अभ्यास हा सेक्युलर अंगाने जास्ती करत जातो आणि सेक्युलर आणि रिलिजन या दोन गोष्टींना आपण एकमेकांपासून वेगळं काढतात. ही माझ्या मते फार मोठी चूक आहे. कारण धार्मिक अस्मिता किंवा लोकांच्या खरोखर धर्मभावना काय आहे हे जर आणि त्या कशा का आहेत हे जर आपण मनापासून समजून घेतलं नाही तर आपल्याला नुसतं बाह्य अंगाने इकडचे तिकडचे लिंपण लावून आपल्याला अभ्यास करता येणार नाही. आपल्या लोकांच्या अस्मितांचा आणि आपले लोक तसा त्या त्या पद्धतीने विचार कसे करतात, त्या त्या पद्धतीने चॉईसेस का करतात ह्याचा अभ्यास. पण काय आहे की सेक्युलरिझमचं आपल्याला इतकं भूत चढलेलं आहे, सॉरी टू से दिस, आणि सेक्युलरिझमच्या मी अगेन्स्ट नाही, परंतु सेक्युलर म्हणजे धर्म पूर्ण वगळून टाकून सेक्युलर करणं, तसा समाज नाहीये ना आपल्याकडे. समाजामध्ये सेक्युलरिझम नाहीये पण राजकारणामध्ये आपल्याला सेक्युलरिझम. मग तुम्ही राजकारणाचा अभ्यास कसा पूर्ण करू शकता. तर ही गॅप आहे, ही अकॅडमिक दृष्ट्या मोठी गॅप आहे. ओके. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सेक्युलर आणि रिलिजियस वर्गात शिकवताना कॅटेगरीज आपण शिकवणं वगैरे सर्व मान्य आहे, परंतु त्या ओव्हरलॅपिंग कॅटेगरीज आहेत भारतीय समाजाच्या वास्तवामध्ये आणि त्या कधीच ओव्हरलॅपिंग त्या नेहमीच ओव्हरलॅपिंग राहतात. त्यामुळे जोपर्यंत आपण डावलत राहू नाहीच मी करणार धर्माचा अभ्यास तोपर्यंत आपल्याला नाळच सापडणार. नुसतंच आपण जर नंबर्सचा खेळ केला किंवा स्टॅटिस्टिक्स मध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये या सगळ्यामध्ये आपण फार म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने म्हणजे मी एका मुलीला आता PhD ला गाईड करते नर्मदा परिक्रमेवर. प्रत्येक वेळी ती आल्यावर मला मी आता हे GIS वापरलं, मी आता अमुक वापरलं, म्हणजे काय मला म्हणायचंय की तिची टेक्नॉलॉजीचं आणि मला खूप आय एम व्हेरी इम्प्रेस की टेक्नॉलॉजी बद्दल आपण सुद्धा किती पटापट गोष्टी शिकतो, वापरतो, व्हिडिओज वापरतो, ऐकतो, व्हॉटएव्हर. टेक्नॉलॉजीमध्ये जेवढं आपण हे करतो आपल्याला काय वाटतं आपण सेक्युलर जास्त होतो, त्याचा एकमेकाशी आपण मेळ घातलाय मला. पण खरं सांगायचं तर काल रात्री आम्ही बार्शीला जे भगवंताच्या देवळामध्ये आरतीला गेलो होतो तिथे जे लोक उभे होते ती धार्मिक भावना आहे ना, त्याच्यावर तर बराचसा समाज चाललाय की नाही.
मग त्याचा जर तुम्ही मुळापासून अभ्यास केला नाही, त्याला जर तुम्ही भिडला नाही, तर कसा आपल्याला समाज कळेल आणि कसा आपण अभ्यास केला याचा दावा करू शकतो, हा मूळचा प्रश्न आहे माझ्यासाठी. त्यामुळे हे वेगळे काढणं ही माझ्या दृष्टीने मेथडॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे. ह्युमॅनिटीजच्या भारतातल्या अभ्यासातला मेथडॉलॉजिकल प्रॉब्लेम माझ्या दृष्टीने सेक्युलर आणि रिलिजियस या कॅटेगरीज पूर्णतः भिन्न करून रिलिजियसला डावलून टाकलं. हा, त्यामुळे रिलिजियस स्टडीज भारतामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे, शिकलं गेलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आय थिंक मी आता थांबते इथे, कारण बोलायला तर काय खूप आहे, पण मी आता थांबते आणि आपण आता प्रश्न घेऊया, चालेल ना? आणि मग परत वाटलं तर परत कंटिन्यू. मॅडमनी अत्यंत चांगला टॉपिक आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि खूप विषयांना एकाच वेळेला त्यांनी छेडलेला आहे. आपल्या भारतातली मानवी विद्याशाखांची स्थिती या विषयावरचं विवेचन त्यांनी केलेलं आहे आणि ते एका आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यामध्ये केलेलं आहे. हे आपण समजून घ्यायला हवं की भारतात कशा पद्धतीचा मानवी विद्याशाखांचा अभ्यास होतो, रिसर्च होतो आणि तो आणखी कसा व्हायला हवा, हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग आहे. या दृष्टीने आता आपल्या मनामध्ये जर काही चिंतन सुरू झालं असेल तर कुणीही स्पॉन्टेनियसली उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभागी व्हायला हरकत नाही. एक माईक मग पुढे येतो, माईक काढून द्या मॅडम. लाईट गेली, लाईट गेली. आणि कुणीही ओपन डिस्कशन करावे, चर्चेतला भाग असावा. जसं महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की भारतामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द अत्यंत रिजिडली वापरला जातो आणि खूप महत्वाची गोष्ट त्यातनं आपण मिस केली आहे, स्वातंत्र्यानंतरच्या वेगवेगळ्या शैक्षणिक धोरणांमधून मिस केलेली आहे आणि त्यामुळे आपल्या समाजामध्ये मोठमोठ्या समस्याही निर्माण झालेल्या आहेत. तर आपण अभ्यासक्रम तयार करतो, बोर्ड ऑफ स्टडीजचे आपण मेंबर्स असतो, वर्गामध्ये वेगवेगळे विषय आपण शिकवत असतो, सामाजिक शास्त्र शिकवत असतो, भाषा शिकवत असतो आणि हे शिकवत असताना कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये असतं की धर्म इथं आणायची गोष्ट नाहीये, परंतु जो समाजाच्या अगदी मुळात आरपार जो भिनलेला आहे, जसं मॅडम काल आत्ताच बोलूया की काल बार्शीचं उदाहरण दिलं, भगवंताच्या देवस्थानाचा त्यांनी उल्लेख केला आणि तिथली ती समाजाची धारणा त्यांनी सांगितली. ही आपली आहे, आपण त्यापेक्षा काही वेगळे नाही होत. कोणत्या ना कोणत्या आस्थांना आपण स्वीकारतो, कोणत्या ना कोणत्या आस्था आपण मान्य करतो. मग ह्या आस्था बघून आपल्याला संशोधन कसं करता येईल हा त्यांनी उपस्थित केला जो टॉपिक आहे. मला वाटतं जो डिस्कशनचा टॉपिक आहे, आपण त्यावर खुलेपणाने बोलू. प्लीज. पण द्या मला थोडंसं. सुदेश इथे एक संस्था चालवतो परिसर. प्रश्न असा आहे की आर्थिक संसाधन, त्याच्यावर व्यवसाय आणि धर्म त्यांचं एक रिलेशन काय आहे? आर्थिक संसाधनं, त्या संसाधनातून तयार झालेले व्यवसाय एका गटाचे आणि धर्म त्यांचं रिलेशन काय आहे, सारखा झालं आहे का? मला संसाधन म्हणजे रिसोर्सेस, इकॉनॉमिकल रिसोर्सेस, ट्रान्सलेशन कळलं. मला म्हणायचं शेतकरी आहे, शेतकरी समूह आहे आणि वर्षानुवर्ष ती जमीन वापरतो, तर त्याच्या धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एखादा समुदाय आहे जो सपोज खाण आहे एका ठिकाणी एका ठिकाणी, तर तो समुदाय आहे जो खाणीतून एक गट तयार झाला आणि त्याच्यावर त्यांचं उदरनिर्वाह चालतं. किंवा एक असा गट आहे की जो अजून कुठल्या वेगळ्या रिसोर्सेस, पाणी आहे किंवा इतर आहे, तर त्या रिसोर्सेसमधून तयार झालेला मानवसमूह आणि धर्म त्यांचं काय रिलेशन आणि जर त्या संसाधनांचं पुनर्वाटप जर झालं तर त्याचा धर्मावर काय परिणाम होऊ शकेल. तर मला तुमचा प्रश्न जो कळलाय तो रिपीट करते. मला तुमचा जो प्रश्न कळलाय तो रिपीट करते. बघा बरोबर आहे का? तुम्ही असं म्हणताय की जर एक माणूस कोळी असेल आणि जर एक माणूस अंबानी असेल तर या दोघांचा धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, बरोबर ना? उदाहरणाच्या बाबतीत बरोबर. तर असा अभ्यास झालाय का नाही मला माहिती नाही, माझ्या तो अभ्यासाचा विषय नाही, पण आय थिंक तो अभ्यास होणं फार महत्वाचा आहे. किंवा धर्माचा अभ्यास करताना पर्टिक्युलॅरिटीज ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक माणसाच्या आयडेंटिटीच्या ज्या पर्टिक्युलॅरिटीज आहेत त्या समजून घेतल्या नाहीत तर तो अभ्यास ढोबळ होतो आणि तो रेलेव्हंट होत नाही.
त्याच्यामुळे माझं उत्तर याला हेच राहील की जितक्या म्हटलं तसं आपल्याला ह्युमॅनिटीचा अभ्यास करताना पर्टिक्युलॅरिटीज पण पाहिजे, फुलाच्या पाकळीच्या आत जाऊन बघणं आणि 30,000 फूट दूर जाऊन पण बघता आलं पाहिजे, तरच तो अभ्यास रेलेव्हंट होतो. मला एरिक फ्रॉमचं पण उदाहरण द्यायचं होतं की जर तो असं म्हणतोय की स्वातंत्र्याची संकल्पना आणि धर्माची संकल्पना आहे, तर ती स्वातंत्र्याची संकल्पना ह्या इकॉनॉमिक रिसोर्सेस पण डेव्हलप होतात. हो, तो एक रिलेशन आहे डेफिनेटली. आणि आपल्याकडे जेव्हा ग्लोबलायझेशन ज्याला आपण काय म्हणतो ओपन इकॉनॉमी जेव्हा झाली 90s मध्ये, त्याच्यानंतर परत धर्म सगळं जग इतकं जवळ आलेलं आहे ग्लोबल इकॉनॉमिक अंगाने, म्हणजे की त्याच्यानंतर तुम्हाला धार्मिक संबंध आणि धर्माचा अभ्यास हा वेगळा झालाच आहे, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये, आणि तसा केला पाहिजे. मला सरांचा कळलेला प्रश्न असा की सरांची महत्वाच्या मुद्द्यावर म्हणजे काय तर रिसोर्सेसचं पुनर्वितरण, म्हणजे आता काय त्याच्यामध्ये काय आहे की विशिष्ट धर्माच्या आधारामध्ये विशिष्ट रिसोर्सेस आहेत, उत्पादनाचं साधन त्यांना म्हणायचं आणि त्याचं पुनर्वितरण होईल का त्याच्यावर अभ्यास. आपण सपोज असं म्हणलं की बरोबर, शेती एक मायनिंगचं उदाहरण दिलं ते की विशिष्ट धर्माच्या आधारामध्ये ते आहे, शेती म्हटलं तर विशिष्ट. मला असं म्हणायचं की धर्माचा संबंध हा उत्पादनाच्या साधनांशी रिलेटेड आहे आणि जर उत्पादनाची साधनं पूर्णपणे बदलली तर आपल्या धर्माच्या व्याख्या पण बदलली. हा अतिशय कार्ल मार्क्सचं जे संपूर्ण कॅपिटलिझम आणि जर रिझन वाय ही आर्ग्यूज अबाउट हॅव्स अँड हॅव नॉट्स आणि त्याचं जे पूर्ण विजन आहे समाज बदलण्याचं हे याच्यावरच अवलंबून आहे. तो धर्माचा डायरेक्ट अंदाज तिथे, धर्माचा फक्त तो तिथे संबंध डायरेक्ट जावत नाही, पण त्याचं हेच म्हणणं आहे थोडक्यात, राईट, की धर्म ही अफूची गोळी आहे याचं तिथेच येतं की जे हॅव्स आहे ते वर्ग जो आहे समाजातला त्याच्याकडे संपूर्ण उत्पादन मीन्स ऑफ प्रोडक्शन त्याच्याकडे आहे आणि ते त्याच्याकडे अजून होत जातात आणि त्यामुळे त्याची ती मक्तेदारी होते आणि मक्तेदारी झाल्यामुळे जे गरीब आणि श्रीमंतातली दरी आहे ती वाढत जाते. हे संपूर्ण मार्क्सिस्ट आर्ग्युमेंट आहे. इन सम वेज तेच आपल्याला इथे दिसतं, पण मला असं वाटतं की इथे ज्या अर्थाने तुम्ही धर्म हा शब्द वापरताय का तो थोडासा ढोबळ वाटतो मला. का सांगते, कारण धर्म म्हणजे धारणा किंवा त्या कालच्या त्या देवळात जेव्हा आम्ही उभे होतो तेव्हा आरती करत होतो ती बिलीफ सिस्टम हा एक झाला, पण तुम्ही ज्या अंगाने धर्म म्हणताय ते ऑर्गनाइज्ड सिस्टम या अर्थाने म्हणताय आणि त्या अंगाने हिंदू धर्माबद्दल बोलायचं तर हिंदू धर्म तसा ऑर्गनाइज्ड नाहीच आहे. म्हणजे वाईच्या देवळात कृष्णामाईच्या उत्सवात उभ्या असलेल्या माणसाला तसं काही आताच नाही, पूर्वीच्या काळात काही पडलेलं नव्हतं. मी हिंदू आहे का ब्राह्मण आहे का कोण आहे का काय, मी कृष्णामाईचा भक्त एवढीच आयडेंटिटी होती त्याची. तर त्यामुळे हिंदू धर्माच्या कळलं ना मी काय म्हणते की तुम्ही थोडंसं तिथे मला वाटतं थिओरॉटिकली डिस्टिंक्शन करायला पाहिजे की धर्म म्हणजे तुम्ही ऑर्गनाइज्ड रिलीजन म्हणताय की धर्म म्हणजे तुम्ही हो हो उत्पादनाच्या साधनांची आणि एक भाग पुढं म्हणजे 60-70च्या दशकामध्ये सायकोलॉजीमध्ये पण आपण एक कॅपिटल म्हणून सायकोलॉजी म्हणतो, ही माझी धारणा आहे. धारणेकडे पण आपण काही दिवसांनी कॅपिटल म्हणून तर ती जर धारणा जर बदलली तर हे रिलेशन बदलतं. हो, फक्त ती बदलणं असं काही आपल्या हातात नाहीये, कारण तो संदेश मी सांगते की ऑर्गनाइज दुसऱ्याला चान्स देतात. बरेच जण प्रश्न येणार आहेत. तर दुसऱ्या ऑर्गनाइज्ड रिलीजन नसल्यामुळे म्हणजे कळलं ना मी काय म्हणते की हिंदुइझम हा ऑर्गनाइज्ड रिलीजन नसल्यामुळे धर्म आणि इकॉनॉमी हे त्या प्रकारे अनुसूचित नसतात नेहमी. हा माझा मेन मुद्दा यातला हा आहे. त्यामुळे आपल्याला केस बाय केस बघायला. तुम्ही मला अजून पर्टिक्युलर उदाहरण आणि एका ठिकाणचं दिलं तर कदाचित आपल्या चर्चेला अधिक रंगत येईल असं मला वाटतं. पुढचा नमस्कार. हा डॉक्टर जयश्री कुलकर्णी, इतिहास विभाग आहे आणि असं वाटतं की इतिहास हा सर्व विषयाची जननी आहे. हो, आणि त्यामुळे थोडंसं मला बोलू ते सर जे आता बोलायला की अर्थ संरचना आणि धर्म यांचा काही संबंध आहे का किंवा धार्मिक भावना, तर मला वाटतं तसा संबंध नाहीये. आणि त्यांना जे वाटतंय की तो व्यक्ती जे वर्तन करतो धार्मिक तर ते कर्मकांडामध्ये
आणि ते आर्थिक व्यवस्थेशी संबंधित असेल, परंतु धर्म भावना तुम्ही ज्या अर्थाने म्हणताय तो अर्थव्यवस्थेशी संबंधित नाही, ते तुमच्या वातावरणाशी संबंधित आहे. तुम्ही ज्या वातावरणात त्या संस्कारामध्ये वाढता त्यानुसार तुमची धार्मिक भावना श्रद्धा ती डेव्हलप होते. आणि त्यामुळे कर्मकांड ही गोष्ट त्यांच्या विचाराशी संबंधित आहे की अंबानी असेल तर ते मोठी पूजा घालेल, गरीब शेतकरी छोटी पूजा घालेल. ठीक आहे, तर मला हे एवढं त्यांना बोलायचं होतं. दुसरी गोष्ट एक सर आता बोलताना म्हणाले की भारतीय संशोधन, तर मला एक गोष्ट अशी सांगायची की हिमनद जो आपण बघतो तो 1/3 वर असतो आणि 2/3 खाली असतो. तर आपण जो पाहतोय निकृष्ट दर्जाचं भारतीय संशोधन तो वरचा 1/3 हिस्सा आहे, खालचा 2/3 हिस्सा आहे तो खरंच प्रगल्भ आणि उत्तम दर्जाचं संशोधन इथे. तर आपण ज्या संशोधनाकडे पाहतो ते फक्त PhD संशोधनाकडे पाहतो. PhD करायची का तर मला प्राध्यापक व्हायचंय, मला त्या गाईडशिप मिळवायची, ह्याच्यासाठी केलं गेलेलं संशोधन हे व्यावसायिक किंवा व्यावसायिक संशोधन असेल. पण भारतातलं खरं संशोधन जे आहे ते जगातल्या सर्वात उत्कृष्ट दर्जाचं आहे की जे संशोधनाच्या सर्व स्टेप्स पाळून केलं जातं. आपण प्राचीन काळावर पण टीका करताना बघतो की भारताला इतिहास नाही किंवा ऐतिहासिक दृष्टिकोन नाही म्हटलं जातं. पण हे कुणी लिहिलंय? हे पाश्चात्य लोकांनी लिहिलंय ज्यांच्याकडे भारताकडे पाहण्याचा साम्राज्यवादी दृष्टिकोन आहे. भारताचा इतिहासात तटस्थपणे किंवा वस्तुनिष्ठपणे लिहिण्याचा प्रयत्न आताची पिढी खूप करते, फक्त ती प्रकाशात येत नाही किंवा कुठल्या अवॉर्डशी संबंधित नाही किंवा कुठल्या पुरस्काराशी संबंधित. त्यामुळे भारतीय संशोधन सुद्धा चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं चालतं. मला आता मॅडमना एक प्रश्न इथे विचारायचा आहे की सर्व इतिहास हा समकालीन इतिहास असतो असं इटालियन तत्त्वज्ञ क्रोसेझो म्हणतो. तर त्या संबंधामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? मग तुमचं एक कॉन्टेम्पररी हिस्ट्रीवरती एक स्टेटमेंट केलं. मी एवढंच खूप छान तुमचे सगळे मुद्दे मला मनापासून आवडले आणि क्रोशेचा उल्लेख केला म्हणून एवढंच म्हणेन की क्रोशेच्याच पुढे जाऊन आता जे हिस्ट्री मधल्या मेथड्स बद्दल जे लेखन चाललंय त्या मी एक कॉमेंट करते, ती म्हणजे हिस्ट्री इज नॉट अ इव्हेंट, इट्स अ प्रोसेस. सो वेन वी स्टडी हिस्ट्री, म्हणजे मी आता काल राजा शिवछत्रपती आपलं 4थीचं पुस्तक पुन्हा बघत होते आणि नॉस्टॅल्जिक झाले. शिवाजी महाराज ऑफकोर्स महत्वाचे, शिकलेच पाहिजे, म्हणजे त्यात काही वादच नाही. पण फक्त राजे किंवा फक्त युद्ध शिकणं म्हणजे इतिहास शिकणं नाही. इतिहासामध्ये कल्चरल इव्होल्युशन, इकॉनॉमिक आंतरसंबंध, म्हटलं तसं मगाशी मी पोर्तुगीज लोकांचं उदाहरण दिलं, अनेक गोष्टी अनुस्यूत आहेत आणि एकमेकांशी त्या गुंतागुंतीच्या आहेत. त्याच्यामुळे ती प्रोसेस आहे. आपण फक्त मला असं वाटतं की हा एक म्हणजे प्राथमिक शिक्षणात तरी किंवा म्हणजे मी जेवढा इतिहास या देशात शिकले त्यात थोडंसं मला इथे असं वाटतं की आपल्याला विचार थोडासा आपल्याला प्रगल्भ करण्याची संधी आहे आपल्याला की हिस्ट्री ही प्रोसेस आहे. आणि त्यामुळे फक्त जसं वारीला जाणाऱ्या लोकांना फक्त त्या देवळात जाणं हे काही उद्दिष्टच नसतं. अनेक लोक देवळात जात पण नाही, पण ती जी प्रोसेस आहे वारीला जाणं त्यामध्ये खरी गंमत आहे, त्यामध्ये खरी आध्यात्मिकता आहे किंवा त्यामध्ये खरी प्रगल्भ होण्याची प्रक्रिया आहे. तसं इतिहासामध्ये जी हिस्ट्री इज अ प्रोसेस, इट्स नॉट अ इव्हेंट. आणि आय थिंक क्रोशे वुड से दॅट इफ ही वॉज अलाइव्ह टुडे, दॅट्स व्हॉट ही वुड से. थँक्यू. असं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनातून धर्माकडे पाहणं हे जास्त योग्य वाटतं की धार्मिक दृष्टिकोनातून विज्ञानाकडे पाहणं हे जास्त योग्य? चांगला प्रश्न आहे. धर्म आणि विज्ञान या गोष्टी याला बघून आणखी ते प्रश्न असतील. ओके, एकच घ्या, मी तुम्हाला एकच उत्तर देतो. हा एक मुद्दा आहे. ओके, माझं काय ओके, भारतीय धर्म संकल्पना आणि त्याचं इंग्रजीमध्ये केलेलं ट्रान्सलेशन रिलिजन हे खरंच संयुक्तिक आहे का, याला दोन तुम्ही काही बोला. आणखी या मुद्द्याला अनुषंगिक असणारी काही विधानं कोणाला करायची असतील, प्रश्नच असतील असं नव्हे, कॉमेंट्स असू शकतात, आर्ग्युमेंट्स असू शकतात, थोडक्यामध्ये करावी. मॅडम एकदा नोट करून घेतील आणि त्याचं उत्तर देईल. माझं नाव अभय शिंदे आहे, मी वनस्पती शास्त्रामध्ये शिकवतो. तर आजच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं की मानव हा एवढा उत्क्रांत आहे का की त्याला धर्माची गरज भासते आहे, आणि उत्क्रांत जर झाला असेल तर मग धर्माची गरज नाकारता येते का. आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक देशामध्ये एक हे आहे, संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, आणि कॉन्स्टिट्यूशन आणि रिलिजन हे दोन्हीही पॅरलल चालतात. कधी कधी दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट सुद्धा होतात, तर मग
कॉन्स्टिट्यूशन असताना रिलिजन असणं गरजेचं आहे का? आणि जर कॉन्स्टिट्यूशन आहे तर रिलिजन कशासाठी आणि रिलिजन असेल तर कॉन्स्टिट्यूशन कशासाठी? एवढे प्रश्न किंवा मला दोन्ही नाही खरं आहे पण पहिल्या प्रश्न ऑब्जेक्टिव्हली बघितलं तर मला वाटतं की असून करायला फेअर आहे की ज्यांना देवाकडनं जास्ती मिळालं जसे अंबानी त्यांच्या बिलीफ जास्ती स्ट्रॉंग असणार आहे तेव्हा करतात. असं हिंदुझममध्ये खरं आहे का नाही माहिती पण ऑब्जेक्टिव्हली बघितलं तर असून करायला फेअर हॅलो या तर तुम्ही 3 प्रश्न विचारले आपण तिन्ही वेगवेगळे घेऊया. पण मला वाटतं पहिला प्रश्न होता धर्म आणि विज्ञान. तर मला काय वाटतं आपण ना ह्या 2 कॅटेगरीज खूप वेगळ्या आहेत आणि आपल्याला खूप आवडतं असं बोलायला. धर्म आणि विज्ञान एकमेकाला रिप्लेस करू शकतील का किंवा आणि हा प्रश्न आपल्याला म्हणजे तुम्हाला मला नाही. हा प्रश्न 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपामध्ये झाला आणि खरं म्हणजे रिलिजियस स्टडीजची सुरुवातच तिथे झाली त्या डिसिप्लिनची. कारण असं सांगितलं की जेवढं विज्ञानाची प्रगती होईल तेवढा धर्माचा ऱ्हास होईल. मग असं असेल तर एवढे लोक आरतीला का जाऊन उभे राहतात? म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे? धर्म हा समाजाच्या धारणांचा किंवा समाजाच्या मानसिकतेमध्ये वेगळं फंक्शन करतो, वेगळं कार्य करतो आणि विज्ञान हे वेगळं कार्य करतो. हे आपण ऍक्सेप्ट करायला हवं. त्यामुळे काही त्याच्यामध्ये म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह कॅटेगरीज आहेत असं बघायलाच नाही पाहिजे. धर्मानी ज्या माणसांनी म्हणजे गौरी गणपती जेव्हा बसतात आणि आमच्याकडे 100 लोक जेव्हा येतात आणि मग आम्ही ती आरती म्हणतो तेव्हा काय त्या गणपतीच्या आरतीतल्या प्रत्येक शब्दाशी मी अगदी वैज्ञानिक जोड करतो नाही, पण मला त्याच्यातनं जो आनंद मिळतो. बेसिकली काय आहे? धर्म आणि स्पिरिच्युअलिटी हे सुद्धा वेगळं काढायला पाहिजे बरं का. धर्म आणि आध्यात्मिकता हे सुद्धा नेहमी एकमेकांशी संबंधित असेल असं नाही. धर्माचं जे सामाजिक अंग आहे ते तुम्ही काढू शकत नाही. मनुष्य आपण पहिलं वाक्य सोशलॉजी शिकतो, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे बरोबर. ते समाजशीलता जोपर्यंत राहील तोपर्यंत धर्म एक टूल आहे. धर्म एक त्याचं टूल आहे म्हणजे त्याच्यासाठी समाज धारणा टिकवून ठेवण्यासाठी. त्यामुळे धर्म हा टिकून राहीलच तो जाणार नाही. आणि विज्ञान हे विज्ञान आहे. आता धर्म आणि विज्ञान हे ज्या अंगाने तुम्ही मला विचारताय तर ते अंधश्रद्धा या अंगाने अंधश्रद्धा कमी होऊ शकते. विज्ञानाचा जेवढा जास्ती प्रसार होईल तोपर्यंत तसं आपल्याला धर्मश्रद्धा जिथे म्हणजे देऊळबंद आपण परवा बोललो तसं म्हणजे त्या प्रकारे कमी होऊ शकेल अंधश्रद्धा हा विषय. परंतु धर्माचं जे समाजाभिमुख लोकांना करण्याचं जे अंग आहे ते त्याचं अनुस्यूत अंग आहे आणि ते काढता येणार नाही. ते आवश्यक आहे समाजशील प्राण्यासाठी, म्हणून धर्म राहीलच. ते झालं. संविधान आणि धर्म हे बघा 25 देश या जगातले कुराण याला संविधान मानून चालवतात बरोबर. शरिया म्हणजे कुराण म्हणजे शरिया मला म्हणायचं बरोबर. तिथे संविधान आणि धर्म धार्मिक पुस्तक हे वेगळं काढलंच गेलं नाही. सेक्युलर आणि रिलिजन या तिथे कॅटेगरीज वेगळ्या ठेवलेल्या नाहीये. ओके. भारताच्या संदर्भात तसं तुम्ही डायरेक्ट त्याचा अर्थ लावू नका. कारण संविधानामध्ये सेक्युलरिझम या अंगाने आपण जेव्हा ते फंडामेंटल राईट्स नंतर जे सगळे आर्टिकल्स आहेत तिथे आपल्याला सेक्युलरिझम आणि मग त्याची डेफिनेशन आणि त्याच्यानंतर त्या सर्व चर्चा आपल्या होतात संविधानामध्ये धर्माच्या. पण धर्मधारणा समाजातली जी आहे ती तशीच आहे, ती चालूच राहणार. त्यामुळे संविधान धर्मधारणेला बाधा आणू शकत नाही. हा माझा थोडक्यात विचारला रिप्लाय. तिसरा प्रश्न तुम्ही जो विचारला तो मला उलट्या अंगाने जास्ती चांगला वाटतो की धर्म आणि रिलिजन हे 2 एकच संकल्पना आहेत. हा फार मोठा प्रॉब्लेम होतो जेव्हा मी मुलांना तिथे शिकवते की गॉड हा शब्द वापरते. म्हणजे आमच्या अमेरिकन विद्यार्थ्यांना गॉड हा शब्द त्यांना कळूच शकत नाही की आपल्याकडे काही काही गोष्टी आहेत. इंद्राला संपूर्ण अंबर डोळे आहेत. देव कशा चुका करू शकतात? देव हे देव आहे. कारण तुम्ही जर का ख्रिश्चॅनिटी, जुडाइझम
इस्लाम याच्यामध्ये गॉड हा शब्द उच्चारला तर तो इनफॉलिबल ऑफकोर्स, म्हणूनच तो देव आहे. पण आपल्याकडे आता म्हणून मला तसं उत्तर द्यायला आवडेल की धर्म आणि रिलिजनचा पण तोच मुद्दा होतो. मला तिथे शिकवताना अडचण येते, कारण तिथे धर्म म्हटल्यानंतर रविवारी सकाळी 10 वाजता सर्वांनी त्या चर्चमध्ये जाऊन मास करणे ही पहिली संकल्पना असते. इथे तसं नाहीच आहे. अनेक माझे मित्रमंडळी आहेत जे कधीच देवळात जात नाही तरी हिंदू आहेत. काय फरक पडतो? त्यामुळे धर्म आणि रिलिजन मला शिकवताना फार अडचण आहे. बाकी मला त्याच्यावर किती बोलता येईल आता माहिती नाही, पण शिकवताना हा फार मोठा माझा प्रॉब्लेम आहे की ट्रान्सलेशनचा इश्यू. इवन पावित्र्य हा शब्द अनेक वेळेला मला अडचण आहे. पावित्र्य, सोवळं, बोवळं असे काही शब्द असतात, हे त्या त्या संस्कृतीत असलेल्या धर्मभावना आहेत. त्या तुम्ही ट्रान्सलेट नाही करू शकत. मी म्हणू शकते सॅक्रॅलिटी म्हटल्यावर ख्रिश्चन लोकांना फार वेगळी गोष्ट वाटते. असं आहे, सॅक्रॅलिटीचा त्यांचा जो इतिहास आहे मध्ययुगातला स्पेशल, तो इतका वेगळा इतिहास आहे की मी ज्या क्षणी तो शब्द वापरेन त्या क्षणी त्यांच्या डोक्यातली जी चक्र ती वेगळीच चालू. धर्माला धरून ते शब्द आपल्याकडे प्रचलित आहे. शेजार धर्म, हो, धर्म, बरोबर. काय तसं रिलिजनला धरून असे ते फ्रेजेस आहेत का, असा आशय व्यक्त केला. तर रिलिजिओसिटी वगैरे आहेत असे शब्द. म्हणजे तुम्ही म्हणताय अमेरिकन लोकांमध्ये दृढ आहेत का असं विचारताय. मला असं म्हणायचं आताच्यासारखंच होईल, त्याचा तिकडचा रेफरन्स वेगळा. मला असं म्हणायचं की आपल्याकडे गोंधळ झालेला आहे. म्हणजे भारतामध्ये रिसर्चमध्ये हा जो गोंधळ झालेला आहे की रिलिजनचं ट्रान्सलेशन आपण धर्म केला आणि त्यामुळे आपण आपलंच नुकसान करून घेतलं असं माझं बोलत आहे. की मुळात धर्म हा कर्मकांडाशी संबंधित असणारा भाग नाहीच आहे. तुम्ही सांगताय धर्म हा कर्माशी किंवा कर्तव्याशी संबंधित असणारा भाग आहे. माझा आता या ठिकाणी मी शिक्षक आहे तर शिकवणं हा माझा धर्म. मी हिंदूही नाही, मी मुसलमानही नाही, मी काहीच नाही. हा आमचं रिलिजन मधलं व्यक्त होत नाहीये असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. कारण धर्म ही जी म्हणजे मी हिंदू धर्माच्या संदर्भातच फक्त बोलते आता. धर्म ही अतिशय कॉन्टेक्स्ट सेन्सिटिव्ह टर्म आहे असं डायना एक नावाच्या खूप मोठ्या स्कॉलरनी म्हणतात. कॉन्टेक्स्ट सेन्सिटिव्ह म्हणजे शिक्षकाचा धर्म, शिक्षक म्हटल्यावर तुम्ही घरी गेल्यावर वडिलांचा धर्म तुमचा वेगळा, तुम्ही आणि काय शेतकरी असाल शेतकऱ्याचा धर्म वेगळा. धर्म धारणात अरे ते किती असं आपण असं आपण जो हे करतो म्हणजे काय की जे ज्यांनी घट्ट लिटरली आपल्याला असं व्हिज्युअली म्हणाय ज्यांनी संपूर्ण समाज घट्ट धरून ठेवला जातो असं प्रिन्सिपल म्हणजे धर्म. भारताच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीच्या संदर्भात हा तिथे अर्थच नाही. वेस्टर्न कॉन्टेक्स्ट मध्ये त्यामुळे ते हे होतं मागे हा विज्ञानामध्ये जे संशोधन आहे ते छोटं एक संशोधन असतं तरी पण ते जगभरामध्ये सहजपणे वापरलं जाऊ शकतं. तसं ह्युमॅनिटीजमध्ये नाही. भारतामध्ये होणारं बहुसंख्य संशोधन हे गरजेसाठी केलं जातं, आवड म्हणून नाही. म्हणजे मला एक नोकरी मिळवायची म्हणून मी ह्युमॅनिटीजमध्ये PhD मिळवतो, आवड म्हणून संशोधन करणे खूप कमी आहे. जसं आता तुम्ही उल्लेख केला होता की तुमच्या भागातून जे साधा इथं कावड वगैरे या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आले, आपल्या इथं लावणीचा अभ्यास करण्यासाठी येतात, वाणीचा अभ्यास करण्यासाठी येतात किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी येतात. त्यासाठी त्यांना फंड प्रोव्हाइड होत असतील. बरोबर आहे. मग ह्या संशोधनाला जे संशोधन केलं जातं त्याला फंड्स प्रोव्हाइड केले जातात. तर इथल्या ह्या गोष्टींचा वापर त्या देशामध्ये काही ध्येय धोरण ठरवण्यासाठी वगैरे केलं जातं. ध्येय धोरण नाही ठरवण्यासाठी केला जात. पण मी एक गोष्ट सांगू का, संशोधन गरजेसाठीच केलं जातं. मी अगदी ऑनेस्टली सांगते, आपण उदात्तीकरण करणं थांबवूया. हा आपण उदात्तीकरण करणं थांबवूया. म्हणजे मला हे खरंच म्हणजे मनाला त्रास होतो की आपण शिक्षकाला फक्त पैशाची गरज नसते असं का बरं आपल्या समाजामध्ये विचार आहे. हा चुकीचा विचार आहे. आपल्याला मॉडरेट भरायला लागतं शिक्षकाला किंवा रेंट काय जे काय म्हणजे कळतंय ना मी काय म्हणते. शिक्षकाने आपलं शिकवलं पाहिजे. शिक्षकाला काही गरजेपोटी ठीक आहे ना, गरजेसाठी संशोधन करण्यात मला काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. फंडिंग येण्यातही मला प्रॉब्लेम. आणि तिकडचे लोकही जे इथनं येतात, उद्या रशियन असेल माझ्या सारखे टीचर, त्या वेळेला त्यांना PhD झाल्यानंतर टेन्युअर मिळणार असेल काय जे काय असेल, मला अमुक एवढं PhD मला अमुक एक केल्यानंतर प्रमोशनला मदत होणार, हे ठीक आहे ना, त्याच्यामध्ये चूक नाही. असंच असतं सगळीकडे, प्रत्येक जॉबमध्ये यायचे.
जे तुम्ही करता आहात, जेव्हा तुम्ही संशोधन चालू कराल त्यानंतर तुमची त्याला किती कमिटमेंट आहे हा खरा मुद्दा आहे. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही किंवा प्रमोशन मिळवण्यासाठी संशोधन करताय किंवा पैसे मिळतायत म्हणून संशोधन, याच्यात काही मला नैतिकदृष्ट्या चुकीचं वाटत नाही. पण चुकीचं नैतिकदृष्ट्या कुठे आहे की मी स्वतः त्याच्यासाठी कमिट होऊन काम करणार नाही तर इतर लोकांची मदत घेऊन तो जो डेटा या टाईप, तिथे मला नैतिकदृष्ट्या थोडी गल्लत वाटते. नाहीतर तुम्ही म्हणाल तर जगात सगळे लोक तेच करतायत आणि त्यासाठी त्यात काही चूक नाहीच आहे माझ्या. एक वेगळ्या अंगाचा प्रश्न. जगातले जवळपास 25 राष्ट्र असे आहेत त्यांचं शरीराचं संविधान मानलं शरीर. माझा असा प्रश्न आहे की ते शरीरानुसार सर्व वाटतात तरी तिथं प्रचंड आपल्याला हिंसा का? तो काही माझा अभ्यासाचा तसा विषय नाही मी त्यावर पण ते आपसातच हिंसा करतात. धर्म तर हिंसा सांगत नाही, शरीरामध्ये कुठंच सांगत नाही. मी माझा खरंच तो अभ्यासाचा विषय नाही त्यामुळे मी त्याच्यावर तेवढं नाही. पण म्हणजे तुमचा प्रश्न चांगला आहे पण माझ्याकडे माझी रिक्वेस्ट आहे ऑडियन्सला, आपल्याकडे वेळ खूप मर्यादित आहे. याच्यामधला ह्युमॅनिटीज मधला रिसर्च हा आपला बेसिक टॉपिक आहे. तो भरकुटू नये म्हणून मी मूळ मुद्द्यावर सगळ्यांना आणतोय की त्या रिसर्चच्या अनुषंगाने काही प्रश्न करायचे असतील मॅडम तर जरूर मॅडम. माझा एक वेगळा प्रश्न आहे. मी धर्म शब्दावरून धर्मग्रंथाकडे येतो. कारण आपण सांगितलं की महाभारताचे वेगवेगळे संस्करणाचं तुलनात्मक अध्ययन केलं जातं. पण दुर्दैव आपल्याकडे असं आहे की ज्या धर्मग्रंथांचं आपण सध्या अध्ययन करतोय त्या धर्मग्रंथांचं अध्ययन, मग ते वेद असतील, उपनिषद असतील, पुराण असतील, त्या सगळ्यांमध्ये जो मूळ वैदिक परंपरेनं ज्याला आपण निरुक्ती पद्धतीचं अध्ययन म्हणतो ते आता जवळपास नष्ट झालेलं आहे. आता फक्त फिलॉलॉजिकल स्टडी चालते आणि विशिष्ट प्राच्यविद जे मग मॅक्स म्युलर असतील, अल्बर्ट वेबर असतील किंवा अन्य असतील, यांनी जे अर्थ आपल्यावर थोपवलेले आहेत अशा अर्थांना जर आपल्या भारतीय मूळ वैदिक दृष्टीने जर त्याचा प्रतिकार करायचा असेल, आपल्या धर्माचं खरं स्वरूप समोर यायचं असेल तर अशा लोकांनी, ज्यांनी मॅक्स वेबर असतील, मॅक्स म्युलर असतील, अल्बर्ट वेबर असतील, यांनी जे चुकीचे अर्थ काढले, इंटरप्रिटेशन केलेलं आहे, त्यासाठी वैश्विक स्तरावर अशा अर्थांच्या आणि प्रक्षेपांच्या विरुद्ध इंटरप्रिटेशन जे चुकीचं केलेलं आहे त्याबद्दल काही नवी संशोधन सध्या होत आहे का? आणि होत असेल तर ते कुठं होतं? कुठे होतंय? सगळीचकडे होतंय. आणि हे का होतंय सांगते तुम्हाला. कारण 1960 नंतर अगेन फंडिंगशी हा संबंधित आहे बरं का मुद्दा. पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ना अकॅडमीचं, ह्युमॅनिटीजच्या अकॅडमीचं स्ट्रक्चर अमेरिकेतलं बदललं आणि वेगवेगळ्या देशांमध्ये 1-2 वर्ष जाऊन राहून तुम्ही अभ्यास करू शकाल असं फंडिंग अवेलेबल झालं. त्यामुळे लोकांनी काय केलं की लोकांनी म्हणजे संशोधकांनी काय केलं की पुस्तकातलं संशोधन ठीक आहे मॅक्स वेबरनी काय म्हटलं, मॅक्स म्युलरनी, मला तिथे जाऊन राहायचंय म्हणून तुम्ही बघितलं तर आताचे अनेक संशोधन हे 1-2 वर्ष अमेरिकेतले असतील, जपानमधले असतील, इकडे येऊन राहतात आणि अतिशय खोलामध्ये ज्या समूहांचा ते अभ्यास करतात त्यांच्याशी ते इंटरॅक्ट करतात आणि त्याच्यावर बेस्ड पुस्तकं लिहिणं हा गेल्या 20 वर्षातला आता हे आहे. तुम्ही जो उल्लेख केला तर लॉरी पॅटर्न यांचं तुम्ही स्त्री पौरोहित्य ह्याच्याबद्दलचं जे पुस्तक आहे ते तुम्ही जरूर, त्यांच्या PhD थिसिस पण त्याबद्दल होता. मी एक उदाहरण देते फक्त ते. आता त्या बाईंनी नुसतंच वेदांचं हे करून किंवा मॅक्स म्युलर, मॅक्स वेबर काय म्हणतो वगैरे असं करून लिहिलंही असतं, तसं लिहिलेलं नाही. त्याच्या खूप पुढे आता संशोधन आलेलं आहे. मी अमेरिकेबद्दल बोलते. भारताबद्दल बोलायचं तर अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे थोडंसं प्रमाण कमी आहे पण प्राज्ञ पाठशाळा घ्या व्हायची किंवा कर्नाटकातल्या पाठशाळा घ्या, या ठिकाणी तरुण मुलं जाऊन 6 वर्ष राहून वेद पूर्ण म्हणजे जुन्या पद्धतीने इंडिजिनस नॉलेज टिकवण्याचे प्रयत्न हे चालले. म्हणजे त्या अंगानेही काम चाललंय आणि अकॅडमिक्सच्या अंगानेही काम चाललंय. मला असं वाटतं की आता आपण त्या मॅक्स म्युलर वगैरेंच्या खूप पुढे आहोत अभ्यासाच्या. सरांच्याच प्रश्नाला एक अनुषंगून माझा प्रश्न आहे. जसं सरांनी आता उपस्थित केला होता की मॅक्स म्युलर असेल किंवा असेल की त्यांचे काही प्रघात पडलेले होते आणि आपण ते अनेक दिवसात स्वीकारत आलो. तर जसं सायकोलॉजीमध्ये भारतीय मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून काही विचार केलेले होते.
तर भारतीय मानसशास्त्र विचार करत असताना त्याची एक व्याख्या मी वाचलेली होती आणि ती अशी सांगते की आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तर काही पाश्चात्य तत्ववेत्यांनी की पाश्चात्य मानसशास्त्रांनी या व्याख्यांना अनेक वर्ष म्हणजे साधारणपणे 200, 300, 400, 500 वर्षापूर्वी आक्षेप घेतला आणि ते आजपर्यंत चालत आलेले होते की आत्मा दिसत नाही, आत्मा हे होत नाही. मग त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे कसं, त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र कसं होऊ शकतं. परंतु आत्ता ह्या पाठीमागच्या 50-50 वर्षामध्ये जेव्हा भारतीय मानसशास्त्र हे विचार करायला लागलं आणि तुम्ही जे संशोधनाचे सर्व आस्पेक्ट सांगितले की एक संशोधक म्हणून मी त्या विषयाकडे कसं पाहिलं पाहिजे, एक मार्गदर्शक म्हणून मी त्या विषयाकडे कोणत्या आस्पेक्टनं पाहिलं पाहिजे, हा जेव्हा विचार आता भारतामध्ये संशोधनाच्या दृष्टिकोनातून रुजायला लागला तेव्हा या व्याख्येचे ही व्याख्या चुकीची नाही किंवा ही भारतीय मानसशास्त्राने केलेली व्याख्या ही व्याख्या हे अगदी सायंटिफिकरित्या प्रूव्ह होते हे आत्ता यायला लागलं. म्हणजेच आत्म्याचे जे स्थायीभाव आहेत, जरा 7-8 स्थायीभाव जे सांगितलेले आहेत ते स्थायीभावांचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र हे भारतीय मानसशास्त्राला सांगायचं होतं. असे जे काही व्याख्या किंवा असे जे काही प्रघात पाश्चात्य देशांनी भारताच्या दृष्टिकोनातून जे काही दाबलेले आहेत किंवा काही त्याच्यावर पांघरून टाकलेले आहेत, तर असं तुम्हाला काही मी अभ्यास करत असताना असं काही समोर आलेत का, हा माझा पहिला प्रश्न. काय केलं पाहिजे माहितीये का, सबऑल्टर्न स्टडीज आपल्याकडे 20 व्हॉल्यूम लिहिलेले बरं. तर त्याच्यामधलं मुख्य आर्ग्युमेंट काय की एक दाबणारा असतो, दाबून घेणारा असतो. म्हणजे थोडक्यात मी सांगतो, या पद्धतीने पॉवरचा अभ्यास करणं आपण थांबवलं पाहिजे. पॉवर डायनॅमिक्सचा समाजामध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपण असं हे करतो की कॉलनायझर अँड कॉलनाइज, पण कॉलनाइज जे असतात ते सुद्धा त्यांचे छोटे संघर्ष आतले आत करत असतात. कळतंय ना मी काय मुद्दा म्हणते. रणजित गुहा यांचा हा मुद्दा आहे, तो मी आता वेगळ्या अंगाने इथे मांडते. प्रेझेंट स्ट्रगल बद्दल त्यांनी मांडलेला. तर आपण त्यांनी आपल्याला दाबलंय नाही मला तसं दाबलं असं नाही तुम्हाला नाही म्हणायचं, मी वेगळं म्हणते. असे काही अजून काही कन्सेप्ट आहेत काही विचार. नाही आताचा जो सगळा संशोधकांचा दृष्टिकोन आहे ना, तो हा सबऑर्डनल दृष्टीने पुढे जो चाललेला आहे त्याच्यामध्ये पॉवर डायनॅमिक्स हाऊ इट वर्क्स ॲट मायक्रो लेवल्स आणि त्याच्यातनं नॉलेज प्रोडक्शन कसं होतं. आणि त्यामुळे नॉलेज हे इंडिजिनस नॉलेज जे काही तुम्ही म्हणताय त्याला आता खूप प्रतिष्ठा यायला लागली. आता गेल्याच वर्षी मी युनिव्हर्सिटी ऑफ नॉटर डॅम इथे गेले होते आणि तिथे एक ऑस्ट्रेलियन स्कॉलर आला. त्यांनी सँड डॉग नावाचं पुस्तक लिहिलं होतं. सँड आणि तो तिथे बरं का इंडिजिनस लोक जे ऑस्ट्रेलियन आहेत तर त्याच्यामध्ये जे त्या लोकांनी त्या समाजांनी, आता तुम्ही मला पारधी समाजाचा, तर तसे त्यांनी ते सगळं संकलन केलंय की ते पण नॉलेज आहे समाज कसा वर्क करतो. त्याच्याबद्दल आम्ही एकमेकांशी 5 दिवस चर्चा केली. या प्रकारचे परिसंवाद तिथे होत आहे. म्हणजेच काय की संशोधन आता या सगळ्या सबऑर्डनल ह्याच्या पुढे जातं. थिअरॉटिकली स्पीक. एक प्रश्न मॅडम, साधा सोपा प्रश्न आहे. तुमच्या संशोधनाच्या निमित्तानं तुमच्या वेगवेगळ्या धर्मांचा स्टडी झाला. हो. तुम्हाला कुठल्या धर्माने प्रभावित केलं? मला सगळ्या धर्मांनी इतकंच प्रभावित केलंय. काय होतं की दरवेळेला जेव्हा मी इस्रायलमध्ये 1.5 महिना राहिले तेव्हा मला जुडायझमचा खूप चांगला, माझा नवरा क्रिकेट खेळायचा त्याच्या वेळेला एक माणूस आपला पेझल अरवाईनवर म्हणजे खूप लांबून 1.5 तास तो माणूस ड्राईव्ह करून यायचा. रमजानच्या ह्याच्यामध्ये एक घोट पाण्याचा प्यायचा नाही. 40 ओव्हरचे गेम असायचे. इतकी गरमी, काय गरमी इथे, तुम्ही काय गरमीच म्हणून आम्ही वाळवंटासारख्या ठिकाणी तिथे होतो. इतकं प्रभावित होण्यासारखं आहे ना. प्रत्येक धर्माच्या उदाहरणं देते. इतक्या प्रकारचे लोक आपल्याला भेटत जातात आणि आपल्या म्हणजे शिदोरीमध्ये आपण ते लोक हे करतात. मी विपश्यना स्वतः 10 दिवस केली तेव्हा मला बुद्ध धर्माचा एक वेगळाच, जैन देवळामध्ये आम्ही 6 आठवडे दिल्लीमध्ये राहिलो 4 जण. भयंकर वेगळ्या प्रकारचं त्यांचं विचार करण्याची पद्धत. सगळ्या त्या ज्या नन्स होत्या त्यांनी आपलं केशव केलेलं होतं की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे होऊ नये म्हणून, काही कुठलेही दिवसा होऊ नये म्हणून. छोटी उदाहरणं दिली मी तुम्हाला. जितकं आपण मनापासून बघायला जाऊ ना प्रत्येक धर्मामध्ये त्याची जी उच्च नैतिक मूल्य आहेत. फक्त आपण आधीच जर म्हटलं की हा धर्म हे बेकार आहे, इथनं सुरुवात केली म्हणजे मी अगदी
लेमॅनच्या लँग्वेजमध्ये बोलते, पण तुम्हाला कळतंय मी मुद्दा काय म्हणतो. आणि हा प्रॉब्लेम होतोय हो, इथे काय आणि जगात कुठे काय. आपण लेबल करून टाकतो, कॅन्सल कल्चर ज्याला आपण म्हणतो, लेबल करून टाकतो लोकांना. परत नामदेवच्या जजमेंटच्या मुद्द्याकडे जाते. 2 मिनिटात हा अमुक आहे, हा अमुक आहे, कॅन्सल. म्हणजे मग पुढचं आपण त्याचं ग्रहणच करत नाही ना, जशी ती व्यक्ती आहे तशी. आणि हा व्यक्तीच्या लेवलवरचा नाही, हा धर्माच्या लेवलवरचा पण प्रॉब्लेम. आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. मॅडम, सगळ्या धर्माचा आपण अभ्यास केलेला आहे, सगळ्या धर्माचा सार काही सांगता. माझा एक प्रश्न नाही, मला नाही सांगता येणार एवढ्या कमी वेळात नाही. मग एखादा वर्कशॉप केला तर आपल्याला बोलता येईल, कारण असं एक असं नाही. परत ते काय टाइम अँड स्पेस नाही का, नटशेल नाही आहे तेच त्याला बोलाय. पण चांगलाच मुद्दा आहे, आपण बोलूया सविस्तर. तो म्हणतो आपल्याला उद्या जायचंय, सविस्तर बोलायला लागली. त्याला माहिती आहे. मला वाटतं झाले सगळ्याचं, पण माझं शेवटी मत मांडतोय, मुद्दा नाही किंवा प्रश्न नाही. आता ते बोलतो, तू जे म्हटले की धर्माचा अभ्यास करताना तुम्ही धार्मिक असावेच असं नाही, किंवा तुम्ही धार्मिक असाल तरी काही फरक पडत नाही. पण माझं मत काय की धर्माचा अभ्यास करताना तटस्थतेने जर तुम्ही अभ्यास केला आणि तुम्ही धार्मिक असाल तर तुमचं पूर्वग्रह जे मत आहे तुम्ही त्यात घुसला. करेक्ट आहे, हा तसं झालं. आणि कोणी 300 काय कुठावरून कुठं अभ्यास केला तर तुम्ही कुठूनही अभ्यास केला तर तुमचे पूर्वग्रह असतील तर तुम्ही त्यात घुसलाल. आणि ते होतं तसं होणार नाही अभ्यास. नाही, तर तो माझा फार चांगला मुद्दा मांडला. आणि ऍक्च्युली आपण ज्या 2 स्लाइड केल्या नाही, त्या 2 स्लाइड मध्ये 2 होऊ शकत नाही ह्युमॅनिटी, बरोबर आहे. तर पूर्वग्रह दूषित जो अभ्यास, जे काय आपले त्याच्यामध्ये पूर्वग्रह आहेत ते ओपनली सांगणं हा मेथडॉलॉजीचा मार्ग. म्हणून माय पोझिशनॅलिटी, तो ती जी स्लाइड होती की मी अमुक अमुक आहे बाबा, माझ्या या लिमिटेशन्स आहेत, हे जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सांगून तुमचं पुढचं चालू, मग ठीक आहे तर ते मोकळेपणाने आणि ऑनेस्टली सांगणं हा चांगले अभ्यास करण्याचा पहिला नियम आहे ह्युमॅनिटी. आताच्या वातावरणात बघतो की आता समजा आपण फॉर एक्झाम्पल राजकारणाचा विषय घेतला तर काही पत्रकार असेल, लेखन करणार असेल तर तो ज्या पक्षाशी संबंधित आहे त्याच्या बाजूने लिहितो, जो त्याच्या विरोधात आहे त्याला किती चांगलं वाटतो त्याच्या विरोधामध्ये जातो. पत्रकारिता आणि पत्रकारिता एक लेखन करणार आपण त्याच्या नाही, ते सांगायला पाहिजे. मला वाटतं आपण मागच्या तासभरापासून या विषयावरती चर्चा करतोय आणि या चर्चेमध्ये अजिबात सहभागी न झालेली परंतु अत्यंत मनस्वीपणे श्रवण करणारी 2 ज्येष्ठ व्यक्ती आपल्यामध्ये आहेत. एक आजच्या समारंभाचे अध्यक्ष प्रशांत दीक्षित सर आहेत आणि आमचे मार्गदर्शक श्री शेषाद्री डांगे आहेत. मी सर्वप्रथम आपल्या दोघांना मंचावर आमंत्रित करतो. आपण मंचावर आपण त्या कार्यक्रमाच्या कन्क्लुजनकडे जाऊया. मॅडमनी अतिशय नेमकेपणाने सुरुवातीच्या 20-25 मिनिटांमध्ये मी सुरुवातीला तुम्हाला सॉरी म्हणेन की इथला टेक्निकल सपोर्ट तुम्हाला हवा होता. पॉवर पॉईंट अगोदर ठरलं नव्हतं, अचानक तो विषय झाला आणि खूप नेमकेपणाने आपण 20-25 मिनिटांमध्ये सुरुवातीचा थॉट ठेवला. आणि धर्म आणि समाज, धर्म आणि राजकारण, धर्म आणि संस्कृती या वेगवेगळ्या विषयांवर आपण केवळ आपलं एकट्याच मनोगत व्यक्त केलं नाही तर त्यासोबत सगळ्यांना सहभागी करून घेतलं आणि खूप मोठी थॉट प्रोसेस या निमित्ताने आपण पार पाडली. तर मला असं वाटतं की आपण थोडंसं 2 मिनिटं अण्णांना या विषयाच्या संबंधानं काही बोलायची संधी देऊ आणि या कार्यक्रमाचा शेवटी अध्यक्षासमोर प्रशांत दीक्षित सर. नमस्कार. शोध संशोधन या दृष्टिकोनातून मानवता आणि धर्म याचा वैश्विक स्तरावरती अभ्यास करणाऱ्या गटातले काही प्रतिनिधी म्हणजे कुलदाते या ठिकाणी आले. त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातनं याच्या संदर्भातलं जे विवेचन केलेलं आहे ते निश्चितच आपल्या सर्वांना प्रेरणा देणार आहे. प्रगत देश जे आता म्हटलं की
फॅसिलिटीज देऊ शकतात, बेअर करू शकतात, जितका पैसा लागेल तितका देतात. त्या देशामध्ये सुद्धा आता ज्या प्रकारानं संशोधन चालू आहे आणि ज्याचं संशोधन चालू आहे ते सनातन धर्माचं अधिक आहे. हे इंडिकेशन नाही का वाटत आपल्याला? नर्मदा परिक्रमेवरती संशोधन करून अमेरिकेला काय मिळणार आहे? पायी वारी कशासाठी जाते याच्यावर संशोधन करून अमेरिका मोठी होणार आहे का? मग ते इथे येऊन हे करतात आणि आम्ही मात्र अंधश्रद्धा म्हणून त्याला जोडपत राहतो. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे की नाही? तेव्हा तरी आम्ही अंतर्मुख व्हायला पाहिजे की नाही? आमच्या सनातनतेतली वैज्ञानिकता काय आहे हे स्पष्ट केलं पाहिजे. गुरुचरित्रावरती जर ताईंनी त्याचं संशोधन केलेलं असेल तर मग गुरुचरित्रामधल्या प्रत्येक श्लोकामध्ये काही ना काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोनच दिलेला असेल ना. आचारसंहिता कशी असावी, मानसिकता कशी नियंत्रित करावी हेच तर सांगितलेलं असेल ना. मानवता विकसित करायची म्हणजे नेमकं काय करायचं? पुन्हा त्याला भौतिकतेकडे घेऊन जायचं का? अंतर्मुख होणं, आनंद मिळवणं, समाधान मिळवणं या दृष्टिकोनातून त्याचं मूल्यांकन करायचं असेल तर भारतीयता म्हणजेच मानवता आहे आणि हीच एस्टॅब्लिश झाली पाहिजे. जगाच्या समोर हे सगळं आलं पाहिजे, संशोधनाच्या माध्यमातून आलं पाहिजे. म्हणून भारतीयांची ही अधिक कर्तव्यता आहे, आग्रता असली पाहिजे की ते आम्ही अनुसरलं पाहिजे. जेव्हा तिकडून येतो तेव्हा आम्हाला ते बरं वाटतं. अरे पण तुमचंच आहे तर तुम्ही का नाही करून पाहते? स्वतःचा परिचय करून घ्यायला शिका ना. स्वत्व, अस्तित्व हे कुठेतरी पहा ना. आणि त्याच्या अनुषंगानं मग जागतिक व्यासपीठावरती शास्त्रीय पद्धतीनं संशोधनाच्या भूमिकेतनं मला ते कसं स्पष्ट करता येईल याची स्पर्धा लागली पाहिजे. जगाला खऱ्या अर्थानं भारतीयता सांगायची असेल आणि भारताला महासत्ता किंवा विश्वगुरु करायचं असेल तर ही भारतीयता सोडून चालणार नाही. मला या ठिकाणी नम्रपणाने एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्याला ट्रॅडिशन पौराणिक असं जे म्हणतायत की नाही, ते नुसतं पौराणिक असं नाही आहे, ते वैज्ञानिक आहे. जे 1000 वर्ष टिकतं सत्य असल्याशिवाय नाही टिकणार. भोंदूगिरी चालत नसते, उघडी पडत असते. म्हणजे 1000 वर्ष टिकतंय त्याच्यातलं रिसर्च होण्याची आवश्यकता आहे. मधल्या कालखंडात आमच्याकडे ज्यांनी आक्रमण केली त्यांनी ही नाळ तोडली, ती पुन्हा जोडायची असेल, जे नालंदा विद्यापीठ पुन्हा निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतोय त्याचं कारणच हे आहे. जगावरती भारतीय लोक गेले ते ज्ञानाच्या प्रसारासाठी गेले. सत्ता घेऊन, पैसा घेऊन, शस्त्र घेऊन नाही गेले, ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी गेले. एवढे ज्ञानामध्ये आम्ही समृद्ध होतो. अशी भिकमंगी अवस्था आमची झाली ते मेघालयच्या शिक्षण पद्धतीमुळे. या शिक्षणाला राष्ट्रीयतेची आणि भारतीयतेची जोड दिली तर मला असं वाटतं की या देशातही कायापालट होईल आणि जगालाही मानवता म्हणजे काय आहे हे कळायला लागेल. युनोचं केंद्र भारतात येऊ शकतं. हे जे कैकाडी महाराजांनी पंढरपूरला लिहून ठेवले की नाही, ती अंधश्रद्धा नाही आहे. आपल्या तत्वज्ञानावरचा तो आत्मविश्वास आहे, तो त्यांनी त्या ठिकाणी प्रकट केला. खऱ्या अर्थानं युनो भारतात असलं पाहिजे हे जे म्हणणं आहे आम्हाला सदस्यत्व दिलं जातं. राजकारण किती मोठ्या प्रकारातलं असतं पहा. या सगळ्यावरती मात करायची असेल तर आम्हाला भारतीय असलं पाहिजे, भारतीयतेचा आम्हाला स्वाभिमान असला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून शोध संशोधन करावं अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवादांना. गेली 1 तास मुक्ता मॅडम यांनी त्यांच्या रिसर्चवर आपल्याला सांगितलं. कशा पद्धतीने रिसर्च पाश्चात्य देशात होतो हे आपल्याला लक्षात आलं, समजलं थोडक्यात. त्याचबरोबर इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर त्यांनी द्यायचा प्रयत्न केला. खूप छान पद्धतीने ही चर्चा पार पडली. अजूनही आपल्या काही मनात प्रश्न असतील तर ते प्रश्न माझ्याकडे तुम्ही द्या. मुक्ता त्यांच्या परवानगीने मी तुम्हाला शब्द देतो की त्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला मिळवून देतो. अध्यक्षीय समारोहासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपपरिसराचे डायरेक्टर डॉक्टर दीक्षित सर यांना आमंत्रित करतो. व्यासपीठावर उपस्थित मुक्ताताई, आदरणीय शेषाद्री अण्णा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर आणि उपस्थित प्राध्यापक बंधू, खरं तर मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे आणि
काल सरांचा फोन आला की अशा एका विषयावरती व्याख्यान ठेवलेलं आहे आणि तुम्ही या कार्यक्रमाला या. आणि मग ते रिलिजियस स्टडी हा विषय त्याच्यात दिसल्यानंतर खरं तर माझी उत्सुकता वाढली आणि त्याच्यामुळे मी ते कार्यक्रमाला येण्याचं निश्चित केलं. आता तासाभरापासून हे सगळं ऐकल्याच्या नंतर माझ्यामध्ये प्रचंड चलबिचल मनामध्ये चालू आहे. कारण माझी स्वतःची धर्माची जी व्याख्या आहे किंवा मी लहानपणापासून जी धर्माची व्याख्या ऐकत आलो, वाचत आलो, अनुभवत आलो ती वेगळी होती. म्हणजे घरात आपण ज्यावेळी असतो त्या ज्या कुटुंबात जन्माला येतो तो कुटुंब तुम्हाला एक धर्म देतो. अगदी मी जातीपर्यंत जात नाही पण तो तुम्हाला एक धर्म देतो. तिथून बाहेर आपण जेव्हा पडतो, मित्रांमध्ये येतो, तेव्हा पुन्हा तिथं तुमचा धर्म बदलतो. आणि मग जेव्हा आपण शिकायला लागतो, वाचायला लागतो, तेव्हा अजून नवीन नवीन प्रकारचे धर्म आपल्याला माहित होतात. सरांनी बघा उदाहरण देताना शेजार धर्म, मित्र धर्म असे वेगवेगळे धर्म आपल्याकडे येतात. मग आता याच्यातला खरा धर्म कोणता आणि रिलिजियस स्टडी करायची म्हणजे नक्की कशाची करायची? कारण आता अण्णाने बोलताना जे भारतीय संस्कृतीबद्दल सांगितलं पण तसं धर्माची व्याख्या करायची म्हटलं तर माझ्यासारख्याला शाळेत शिकवलेला धर्म आठवतो. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पण. मग जगाला प्रेम अर्पण करणं हा जर धर्म असेल तर मग त्याचा अभ्यास कुठल्या पद्धतीने करायचा? त्याच्याकरता कुठली स्टँडर्ड मेथडॉलॉजी ठरलेली आहे का? किंवा एकीकडे विश्वासाठी पसायदान मागणारे आमचे माऊली त्यांनी सांगितलेला धर्म आहे मग तोच धर्म प्रमाण मानून चालायचा का? किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणणारे संत तुकाराम महाराज त्यांनी जो धर्म सांगितलाय तो धर्म मानायचा का? कारण दुर्दैवाने सुदैवाने कुठल्याही पद्धतीने म्हणा पण आपल्या देशाची संरचना पाहिली तर मला वाटतं धर्माचे ज्या भिंती आहेत त्या खूपच स्ट्रॉंग आहेत. त्या सहजासहजी तुटत नाहीत. आणि मग आता मॅडम बोलताना जे आपल्याला सांगत होत्या की कुठल्या एका धर्माच्या कन्क्लुजनला आपण यावं अशी परिस्थिती आज तरी आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने या विषयात जर संशोधन करायचं असेल तर ते कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे हे आज त्यांच्याकडनं आपल्याला पाहिजे. मला वाटतं ही आपल्याकरता खूप महत्वाची गोष्ट आहे. सोशलॉजी मध्ये आम्ही संशोधन करतो, पॉलिटिकल सायन्स मध्ये संशोधन करतो, तुमच्या इकॉनॉमिक्स मध्ये संशोधन करतो. रादर हे जे ह्युमॅनिटीचे विषय आहेत ते शालेय स्तरापासून वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही शिकत आलो. पण ते प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचं उपयोजन काय आहे हे मात्र आपल्याला कुणीही शिकवत नाही. म्हणजे समाजशास्त्रात एमए होतो, समाजशास्त्रात आम्ही पीएचडी करतो. इथं पण समाजशास्त्रात असलं तर तिला वाईट वाटून घेऊ नका. पण मग जे आपल्या समाजात चाललंय त्याचे उत्तर आपल्याला काय मिळत नाही. आपल्याला कुटुंबाची रचना तिथे शिकवलेली आहे. आजच्या तुमच्या याच्यात न्यूक्लिअर फॅमिली, मोठी फॅमिली, अमकी फॅमिली, तमकी फॅमिली, मग हे सगळं जर आपण शालेय स्तरापासून शिकत आलो, त्याच्याबद्दल संशोधन करत आलो, तरीही आज तुम्ही कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथे डिवोर्सच्या केसेस का दिसतात? किंवा पॉलिटिकल सायन्स मध्ये जर आपल्याला एवढं सगळं शिकवलं गेलं, एवढं सगळं संशोधन केलं गेलंय, तरीही आज आपल्या राजकारणाचा स्तर का खाली जातोय या प्रश्नाचे उत्तर मला वाटतं आपल्या संशोधनात येणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला जर ह्युमॅनिटीज मध्ये संशोधन करायचं असेल तर जे मूलगामी प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे लक्ष देणं जास्त आवश्यक आहे. विज्ञानामध्ये जेव्हा आम्ही संशोधन करतो तेव्हा कुठलं तरी एक ध्येय समोर ठेवून ते संशोधन केलं जातं. अगदी पहिल्या काळापासून बघा एडिसननी दिव्याचा शोध लावला, सगळ्यांकरता उपयोगाचा म्हणून तो शोध आजही आपण अगदी अग्रस्थानी ठेवतो. किंवा आमच्या रोजच्या आयुष्यामध्ये जे कुठले शोध किंवा जे संशोधन आम्ही करायला जातो तर ते संशोधन सर्वसामान्यांच्या उपयोगाला कसं पडेल या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतो. आणि म्हणून कदाचित विज्ञानातलं संशोधन बाकीच्या संशोधनापेक्षा थोडंसं पुढे गेलंय असं म्हणलं जातं. ते तसं आहे का हा पुन्हा एक प्रश्नच आहे. आणि म्हणून जेव्हा केव्हा आपल्याला या पद्धतीच्या विषयांमध्ये संशोधन करायचं आहे तेव्हा त्या त्या विषयातले मूलगामी प्रश्न घेऊन आपण समाजाकरता काही नवीन उत्तर शोधू शकतो का या दृष्टिकोनातून ते संशोधन केलं जावं असं या ठिकाणी मला मुद्दाम नमूद करावं वाटते. आता मगाशी प्रश्न विचारताना एक प्रश्न असा आला की धर्म आणि विज्ञान हा नेहमीच एकमेकांमध्ये मिक्स होणारा प्रश्न आहे. एक छोटंसं उदाहरण त्याच्याकरता मी देतो की आपल्याकडे
हिंदू धर्मामध्ये स्पेशली कर्मकांडाला खूप जास्त महत्व दिलं गेलं आणि त्याच्यामुळे सोहळा ओवळा हा प्रकार थोडासा जास्त या धर्मामध्ये तरी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा आपण काही ठिकाणी अवलंबन केला आणि त्याला विरोध पण तितक्याच प्रकारे केला गेला. पण मधल्या काळात जेव्हा आपल्याकडे कोविडची लाट आलेली होती आणि त्यावेळी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सगळ्यांनी करायला सांगितली, त्यात एक महत्वाचा शब्द होता क्वारंटाईन. म्हणजे तुम्ही बाकीच्यांपासून अलिप्त राहणं. मला वाटतं सोहळा हा जो प्रकार असतो हा क्वारंटाईन पेक्षा फारसा वेगळा काही प्रकार नाही. यू आर नॉट सपोज टू बी इन टच विथ अदर्स. आणि सोहळ्यामध्ये हेच करतात, जो कोण सोहळ्यात आहे त्याला कोणी हात लावू नका, त्याच्या जवळ जाऊ नका. आणि मग क्वारंटाईन मध्ये वेगळं काय केलं होतं आपण? फक्त फरक काय होता की तुमच्या धर्मामध्ये तो सोहळ्यात असणारा मुख्य माणूस असतो आणि इतर तो रोगी होता, त्याच्यापासून आपल्याला वेगळं राहायचं. पण बेसिक त्याच्यातलं जर बघितलं, त्याच्या थीम जर लक्षात घेतली तर आपल्याला काय सांगितलेलं होतं की कशा करता वेगळं राहायचं फॉर दिस पर्टिक्युलर रिझन. मला वाटतं तुमच्या धर्मात पण ते सांगितलं होतं की एका पर्टिक्युलर कारणाकरता तुम्हाला बाकीच्यापेक्षा वेगळं राहायचं आहे. मग आपल्याला जर विज्ञानाची धर्माची सांगड घालायची असेल तर ती या पद्धतीने घातली तर जास्त संयुक्तिक राहणार आहे. जे कुठले धार्मिक कार्यक्रम तुम्ही करतात त्याच्यामधलं विज्ञान शोधण्याचा प्रयत्न करा. एकादशीचं व्रत करा म्हणून हिंदू धर्म तुम्हाला सांगतो, ते का करायचं हे तुम्हाला विज्ञान सांगतंय. की तुमच्या त्या 15 दिवसातनं एकदा उपवास केल्यानंतर तुमच्या शरीराला असणारे त्याचे फायदे काय काय आहेत. जर ते फायदे मला मिळत असतील तर मग मी एकादशीचं व्रत करायला काय अडचण आहे. मग मी ते धार्मिक भावनेने करेल किंवा वैज्ञानिक भावनेने करेल. म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जर आपण धर्म आणि विज्ञान याची सांगड घालू शकलो तर आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं त्याच्यात मिळतील. आणि म्हणून आज या निमित्ताने एक चांगलं परिसंवाद ऐकण्याची संधी मला उपलब्ध झाली. ज्या विषयाबद्दल मला फारशी माहिती नव्हती त्या विषयाबद्दल चांगल्या पद्धतीचं ज्ञान आज इथं मला मिळालं. त्याबद्दल मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी यांचं आभार व्यक्त करतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा संयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आभार प्रदर्शन क्षणासाठी मी गोरे सरांना आमंत्रित करतो. संभल शेवट पसायदान शेवट होईल. एक विषय आणि त्याचे अनेक पैलू. मागच्या 1.5 तासापासून आपण निश्चितपणे भारावलेलो. यावर्षी आपण एक अनुभव घेतो की आपलं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे 2020 त्याच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली. शैक्षणिक स्थित्यंतराच्या या पार्श्वभूमीवर आजचं व्याख्यान विशेष मार्गदर्शक आहे. खरं तर आजचं व्याख्यान अनेक अर्थांनी सुद्धा महत्वपूर्ण आहे. त्याचा लाभ आपल्याला आज उद्या भविष्यामध्ये निश्चित होणार आहे. आदरणीय डॉक्टर मुक्ता येवलेकर मॅडम, आपण एका निमित्ताने आमच्या महाविद्यालयाला मार्गदर्शन आपल्यामध्ये संवादही महाविद्यालयाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. डॉक्टर मुग्धाताईची आणि आपली भेट घडवून आणण्यामध्ये ज्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण होती अशा रुपालीताई नारकर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांचे या महाविद्यालयाशी ऋणानुबंध खूप चांगले आहेत आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या अतिथींना व्याख्यात्यांना त्यांची भेट आमच्याशी घडून इथून पुढेही द्याल अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष
शशिकांत दीक्षित सर, आपण आमच्या विनंतीला मान देत आलात, चर्चेमध्ये सहभागी झालेला आहात, आपलंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांचं प्रोत्साहन आम्हाला नेहमीच असतं. आमचे सन्माननीय माननीय संस्था प्रतिनिधी आदरणीय विजयजी पाटील साहेब असतील, आदरणीय शेषाद्रीजी डांगे असतील, आदरणीय डॉक्टर अभय ठाकूरकर सर असतील, माननीय कमलाकर बापू असतील, आपलंही मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं, प्राचार्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्यांनी अतिशय सुंदर पद्धती या ठिकाणी म्हटलं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने कार्यक्रम एक टर्न झाला. शशिकांत देशमुख सर, ज्यांच्यामुळे या चर्चेला आणखीन रंगत आली. नामदेव चव्हाण सर, सौरभ सर, अभया, अनय, उपकेंद्रातील सर्व स्टाफ, आरपी महाविद्यालयातील आलेला सर्व सन्माननीय स्टाफ, केरळ कॉलेजमधील आलेला सर्व सन्माननीय स्टाफ, या शहरातील परिसरातील निमंत्रित सर्व मान्यवर, आपल्या सर्वांचं आणि महाविद्यालयाच्या सर्व स्टाफचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रमाची सांगता बसायला आणि होईल सर्वांनी त्यासाठी बसून आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे मैत्र जीवांचे, दुरितांचे विरजावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जातो वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलतेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन. मारतंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये. दृष्टा दृष्ट विजय होवा वेजी. एथ मने श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाओ. येणे वरी ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला. धन्यवाद.